नमस्कार. जाई फाउंडेशन द्वारा संचालित शब्दवेल साहित्य मंच मुंबई मध्ये मी प्रवीण बोपुलकर अध्यक्ष या नात्याने आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. गेली 1 ते 1.5 वर्ष शब्दवेल साहित्य मंचाच्या माध्यमातून या ऑनलाईन व्यासपीठाच्या द्वारे आपण वेगवेगळे इव्हेंट घेत असतो. त्यामध्ये गेल्या वर्षभरापासून आपण वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत. एवढ्यातच आपण एक इटुकले पिटुकले नावाचा छोट्या बालकलाकारांसाठी सुद्धा एक कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याआधी वारी मराठीची, त्याच्या आधी महाराष्ट्र दिनानिमित्त रंग मराठी मनाचा आणि आज विशेष आपण धनंजय या दिवाळी अंकाला 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक वैचारिक मेजवानी आपण सर्व रसिक श्रोत्यांसाठी खास घेऊन आलेला आहोत. यामध्ये आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी ज्या अतिथी जुळलेल्या आहेत त्यांचे मी सर्वप्रथम स्वागत करू इच्छितो. त्यामध्ये आपल्याशी जुळलेले आहेत धनंजय या दिवाळी अंकाच्या संपादिका आदरणीय निलिमा कुलकर्णी, यांचे मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्याशी जुळलेले आहेत आदरणीय सुनील जावळे सरांचं देखील मी शब्दवेल या मंचामध्ये स्वागत करतो. त्याचबरोबर अमेरिकेहून आपल्याशी जुळलेले आदरणीय रवींद्र भैवाल सर यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. आणि त्याचबरोबर आपला शब्दवेलला नेहमी मार्गदर्शन करणाऱ्या शब्दवेलच्या मार्गदर्शक आणि धनंजयच्या लेखिका आणि आजच्या कार्यक्रमाच्या संवादिका अर्थातच प्रतिभाताई सराफ यांचं देखील मनापासून स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाचे पुढील सूत्र मी प्रतिभाताईंकडे देतो. धन्यवाद. शब्दवेल साहित्य परिवारातर्फे सर्व रसिकांचे मी स्वागत करते. सर्वांना प्रतिभा सराफचा आदरयुक्त नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे नाव आहे धनंजयच्या निमित्ताने. धनंजय या दिवाळी अंकाला जवळजवळ 60 वर्ष पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने आज आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे. धनंजय दिवाळी अंकाच्या संपादिका निलिमाताई कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. सुनील जावळे सर लेखक या आणि रवींद्र भैवाल हे सुद्धा आपल्या सोबत आहेत. आणि या सगळ्यांसोबत आपण धनंजय दिवाळी अंकाबद्दल गप्पा करणार आहोत. सर्वप्रथम शब्दवेल साहित्य समूहाचे सर्वेसर्वा संयोजक प्रवीण बोपुलकर, या समूहाचे मार्गदर्शक ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, समूहाच्या व्यवस्थापक अश्विनी अतकरे आणि त्यांना नेहमीच सहाय्य करणाऱ्या शीतल राऊत, रंजना कराडे आणि आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणाऱ्या विद्याताई बनायफर, अरविंद मुळे सर, अंजली ढमाळ, या सर्वांसोबत मी सर्व रसिकांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. आणि आज शब्दवेल साहित्य समूहावर आतापर्यंत 350च्या वर FB लाईव्ह कार्यक्रम झाले आणि या कार्यक्रमामध्ये कवी, लेखक, संगीतकार, गायक, डॉक्टर आणि मेडिकल आणि पोलीस खात्यातील अनेक मान्यवर, समाज कार्यकर्ते हे सगळेच येऊन गेलेत. यावेळेस प्रथमच आपल्या सोबत दिवाळी अंकाच्या संपादिका निलिमाताई कुलकर्णी आपल्या सोबत आहेत आणि त्यांचे मी समूहावर स्वागत करते. निलिमाताईंची अल्पशी ओळख मी आपल्याला करून देते. गेल्या 30 वर्षांपासून धनंजय आणि चंद्रकांत दिवाळी अंकासाठी त्यांचा कार्यालयीन सहभाग होता आणि आता धनंजय आणि चंद्रकांत दिवाळी अंकाच्या संपादन ते करत आहेत. राजेंद्र प्रकाशनातर्फे त्यांनी दर्जेदार पुस्तक विज्ञान परिषदेतर्फे आयोजित गच्चीवरील शेती याविषयी त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि विज्ञान परिषदेच्या गच्चीवरील शेती या पुस्तकाचा हिंदी भाषेत त्यांनी अनुवाद केलेला आहे. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती यावर त्या मार्गदर्शन करतात. आता 5 जूनला जो काही पर्यावरण दिन आहे तर या निमित्ताने मला त्याची ओळख फार वैशिष्ट्यपूर्ण वाटते की साहित्यिक कार्यक्रमाबरोबर त्यांचे सामाजिक कार्यामध्ये सुद्धा त्यांचा नेहमीच सहभाग राहिलेला आहे आणि ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती आजच्या काळातील फार महत्वाची गरज निर्माण झालेली आहे. प्रत्येक
माणसाला छंद असतातच, त्याप्रमाणे कागदाची फुले बनवणे किंवा भरतकाम करणे आणि सगळ्यांना आवडणारं काम म्हणजे कुकिंग हे छंद त्यांनी जोपासलेले आहेत. निलिमाताई, मला सांगायला आवडेल की दिवाळी अंक काढणे म्हणजे एक शिवधनुष्य पेरण्यासारखेच आहे. तर संपादकीय जबाबदारी एकीकडे आणि दुसरीकडे आर्थिक व्यवहार, तर ही सगळी तारेवरची कसरत आपण किती वर्ष करत आहात. तर एका गोष्टीचा मला धावता उल्लेख असा करावासा वाटतो की मी नव्याने जेव्हा दिवाळी अंकासाठी पत्र पाठवली होती तेव्हा जानेवारीत मला संपादक राजेंद्र कुलकर्णी यांचं भरभरून पत्र आलं आणि मला एप्रिलमध्ये मांडण्याचा चेतही आला. म्हणजे सगळेच दिवाळी जवळजवळ 100 दिवाळी अंकांसाठी आतापर्यंत लेखन केलेलं आहे, परंतु हा अनुभव हा पहिला आणि एकमेव अनुभव आहे. म्हणजे बाकीची दिवाळी अंक सुद्धा आपल्याला मांडून देतात, पण दिवाळी अंकाच्या सोबत ते मांडण्यात येतात. तर ही मला आवर्जून सांगावीशी वाटली ही गोष्ट. आणि जवळजवळ 111 वर्षाची परंपरा दिवाळी अंकांनी टिकवून ठेवलेली आहे. आणि या 60 वर्षामध्ये धनंजय आणि चंद्रकांत बद्दल मला असं सांगावं वाटेल की सातत्याने हे अंक निघतात. म्हणजे गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळातही आपण हा अंक प्रसिद्ध केला. तर हे सातत्य आणि दर्जा आणि लौकिक जो या अंकांनी टिकवून ठेवलेला आहे त्याबद्दल मला खरंच तुमचं कौतुक करावं असं वाटतं. आणि मला मी पहिल्या प्रश्नाकडे येते की एक प्रत्येक दिवाळी अंकाचे भरभराटीचा काळ असतो. हे 30 वर्षापूर्वी तुमचे जे लिहिणारे लेखक असतील किंवा त्या निमित्ताने जेव्हा दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचे कार्यक्रम होत असतील तेव्हा एक परिवार समजून सगळे लेखक त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे आणि एक मान्यवर पाहुणे या सगळ्यांना मार्गदर्शन करायचे. तर त्या काळाविषयी तुम्ही काही आठवणी आमच्याशी शेअर करा. मी सांगितले संपादक निलिमाताई कुलकर्णी यांचे. नमस्कार. सर्वप्रथम मी अक्षरवेल समूहाचे आभार मानते. तुमचं माईक ऑन करा. चालू आहे माईक. आला आवाज? हॅलो हॅलो. बोला. नाही, तुमचा आवाज येत नाही मला. आता नाही. आता येतोय का आवाज? नाही येते. तुम्ही मला वाटतं की हेडफोन लावूनच कार्यक्रम करा, अजिबातच आवाज येत नाही तुमचा. येतोय ना माझा आवाज? मला कळत नाहीये येतोय की नाही. हा, आता ठीक आहे. आता ठीक आहे. आता बोलू शकतो. हा, कारण मगासपासून आवाज डिस्टॉर्ट होतोय, त्यामुळे तुमचा प्रश्न पण मला नीट कळला नाही, कारण आवाज फाटत येत होता. पण मला जरा परत एकदा सांगाल? धनंजय दिवाळी अंकाचा भरभराटीचा काळ आपण साधारण 30 वर्षापूर्वी दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम वगैरे जो व्हायचा त्याच्याविषयी आपण आठवतो. सर्वप्रथम मी अक्षरवेल साहित्य समूहाचे आभार मानते. आणि धनंजय हा दिवाळी अंक म्हणजे त्याचं काम करायला मिळणं हेच मी माझं सद्भाग्य समजते की मी धनंजयचं काम करते. साधारण 30 वर्षापूर्वी मी कार्यालयीन जबाबदारी हातात घेतली आणि लगेचच 2 वर्षात म्हणजे धनंजयच्या 30व्या वर्षी आम्ही एक मोठा कार्यक्रम सुरेंद्र गावस्कर सभागृहामध्ये केला होता. आणि धनंजयचे असे कार्यक्रम करणं म्हणजे कुठल्याही दिवाळी अंकाचे कार्यक्रम झाले की वाचकांना एक आनंद मिळतो, त्यांना वेगवेगळी माहिती मिळते, तिथे जमून एकमेकांशी संवाद करता येतो. तर 30 वर्षापूर्वी सुरेंद्र गावस्कर सभागृहामध्ये धनंजयला 30 वर्ष पूर्ण झाली म्हणून धनंजय चंद्रकांतचा एकत्रित कार्यक्रम केला होता. आणि तेव्हा धनंजयचे लेखक वक्रू जोशी
डॉक्टर मनोज भाटोळेकर, आशीर्वाद द्यायला अहिल्याताई रांगणेकर आल्या होत्या, प्रभाकर पळशीकर, आणखीन मोई दिवेकर धनंजयचे लेखक आहेत ते खास संगमनेर वरून आले होते, पुण्यावरून बशीर मुजावर आले होते, वक्रू जोशी पुण्यावरूनच त्यांची सूनबाई त्यांना खास घेऊन आली होती आणि तो अतिशय अप्रतिम असा कार्यक्रम झाला. आणि त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की आता जसं आहे तसा सर्व लेखकांचा आणि सर्व चाहत्यांचा म्हणजे वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. धनंजयच्या कथांसाठी जी आपण वेगवेगळी लेटरिंग केली होती, म्हणजे धनंजयचं हे वैशिष्ट्य आहे. अनेक अंकांची जशी वेगवेगळी वैशिष्ट्य असतात तसं धनंजयचं एक वैशिष्ट्य असं आहे की धनंजयमध्ये भरपूर कथा असतात आणि छोट्या छोट्या गावातले लेखक सुद्धा धनंजयमध्ये असतात. फक्त प्रतिथयश लेखक असं नाही तर नवोदित लेखकांना सुद्धा धनंजयमध्ये स्थान असतं आणि मग त्यांना पुढे आणणं, मग त्यांच्या कथांना सुंदर चित्र काढून घेणं, त्यांच्या अक्षरांकन करून घेणं, सुंदर कॅलिग्राफी करून घेणं. तर तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये धनंजयच्या कॅलिग्राफीचं आणि चित्रांचं मोठे मोठे असे झेरॉक्स काढून आणि पूर्ण हॉल भर आम्ही ते लावलेले होते. आणि त्यामुळे जे वाचक आले होते कार्यक्रमाला, प्रेक्षक आले होते, त्यांना ते सर्व चित्र बघत असताना एक वेगळा आनंद मिळाला की अरे या कथा आपण वाचल्या होत्या, त्याचं असं हे होतं. आणि जे नव्हते, ज्यांनी बघितलं नव्हतं, त्यांना त्याचं नव्याने माहिती झाली आणि अतिशय सुंदर असा तो उपक्रम झाला होता. त्याच्यानंतर आम्ही धनंजयचा 50व्या वर्षी कार्यक्रम केला होता आणि 50व्या वर्षीचा जो कार्यक्रम होता त्याचं वैशिष्ट्य असं होतं, त्या कार्यक्रमाला सुद्धा प्रभाकर पळशीकर होते, अनुराधाताई वैद्य होत्या, नंतर शिरीष गोपाळ देशपांडे ज्यांनी निवडक धनंजय 50वा जो अंक आपण काढला होता, स्पेशल अंक, त्याचं त्यांनी संपूर्ण संपादकीय लिहिलं होतं आणि तर ते स्वतः आले होते त्या कार्यक्रमाला. आणि त्या कार्यक्रमामध्ये राजेंद्रांचे एक मित्रांचा ग्रुप आहे आणि त्यांनी मिळून खूप सहकार्य केलं होतं आणि त्याच्यामध्ये छोटूची प्रतिमा, धनंजय आणि छोटू मध्ये छोटूची प्रतिमा साकार करून आणि त्या छोटूच्या हस्ते तो अध्यक्षांपर्यंत अंक नेऊन दिला आणि मग त्याचं प्रकाशन केलं. आणि मग तो छोटू म्हणजे फेल्ट हॅट कॅप घातलेला, पूर्ण हॉलमध्ये अंधार केला, आणखी मग फक्त त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर टॉर्चचा उजेड देऊन आणि मग ते चालत स्टेजवर आले आणि मग अंकाचं प्रकाशन झालं आणि मग एकदम सगळे लाईट लागले आणि गूढ वातावरणात ते प्रकाशन झालं. तर ते सगळ्यांनी एवढं अप्रिशिएट केलं. आणि मग जे सगळे वाचक आले होते, आपले विलास फडके आले होते, खास अलिबाग वरून, पुण्यावरून आले होते, तर अशा सगळ्या वाचकांशी मग 1 to 1 सवाल जवाब प्रश्नोत्तर झाली आणि खूप सुंदर कार्यक्रम झाला. आणि मग अशा प्रकारे ना वाचकांना एक स्फूर्ती मिळते वाचनाचा आणि त्यांना ना अंकाबद्दल बोलायला किंवा कथांबद्दल बोलायला, लेखकांशी एक 1 to 1 संवाद करायला आवडतं. आणि मला प्रत्येक वेळेस अंक प्रसिद्ध झाला की फोन यायला सुरुवात, एक तर आधीपासून फोन यायला सुरुवात होते की ताई अंक कधी निघणार आहे, आम्ही वाट बघतोय अंकाची, आणि असे फोन यायला सुरुवात होते. आणि अंक आल्यानंतर ही या लेखकाची कथा आवडली, त्या लेखकाची कथा आवडली, अशी लेखकांची नावासकट सांगणारी किंवा एखाद्या लेखकाची कथा का नाही हे विचारणारे सुद्धा असतात की जसं उत्तरांच्या कथा का नाही येत आता, कारण सगळ्यांना माहिती नसतं की ते लेखक आता आहेत की नाही किंवा काय, की अशोक लेखकांची कथा, अशोक फटकरांची कथा का नाही, विजय देवधरांची कथा का नाही किंवा ह्यांची कथा घ्या असं सुचवणारे सुद्धा असतात. आणि मग असं धनंजयवरचं अलोट प्रेम बघितलं की आपल्याला नवीन नवीन उपक्रम करायला पण स्फूर्ती मिळते आणि अंकाचं काम करायला स्फूर्ती. खूप छान, खूप छान. भरभराटीचा काळ तुम्ही उद्धृत केला. आपल्या बरोबर डोंबिवलीवरून जोडले गेलेले आहेत सुनील जावळे सर, धनंजयचे लेखक आहेत. यंत्र अभियांत्रिकी मध्ये त्यांनी पदविका प्राप्त केलेली आहे. राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ येथून त्यांनी प्रबंधक अभियांत्रिकी पदावरून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. प्रेमकथा, आकंत कथा, विज्ञान कथा इत्यादी अनेक विषयांवरच्या कथा त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. व्हावे पुनर्मिलन या जन्मी, 10 Man आर्मी, त्रिकोण सुंदरी, आरोही, क्लिओपात्रा, टेरिफिक क्वीन या काही मराठी कादंबऱ्या, तर मिशन इस्तंबुल नावाची हिंदी कादंबरी ही त्यांची प्रसिद्ध झालेली आहे. प्रतिलिपी .com, मराठी प्रतिलिपी .com वर त्यांच्या जवळजवळ
42 कथा वाचनासाठी उपलब्ध आहेत आणि त्यांना 3000च्या वर फॉलोअर्स लाभलेले आहेत. तर त्यांच्या साहित्यावर प्रेम करणारा रसिक त्यांना लाभलेला आहे. खूप भरभरून ते प्रतिसाद देतात आणि सर पुढे काय, नवीन कथा कोणती, नवीन कादंबरी कोणती, नवीन प्रकरण कोणतं, असेही कमेंट्स करून ते त्यांना विचारतात. आणि अनेक साहित्य संमेलनात त्यांनी कथा कविता सादरीकरण केलेलं आहे. प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी उपस्थिती त्यांची होती. मला अगदी आवर्जून सांगायला आवडेल की सामान्य माणसाला जिथे 2 पानं वाचून होत नाही तिथे जावळे सरांची 4-5 पानं लिहून होतात. आणि ते जेव्हा नोकरी करायचे दादरला आणि डोंबिवली ते दादर प्रवास करायचे, म्हणजे ट्रेनमध्ये आपण फार फार तर धक्के खाऊ शकतो, पण एक मला फार मोठा धक्का असा बसला की त्यांच्या बहुतेक कादंबऱ्या त्यांनी या प्रवासात लिहिलेल्या आहेत, डोंबिवली आणि दादर. तर जिथे माणसाला श्वास घेणं मुश्किल आहे तिथे जावळे सर अक्षरशः इतक्या एकाग्रतेने आणि सर्जनशीलतेने लिहित होते. ही गोष्ट मला खूप कौतुकास्पद वाटते. आणि जावळे सरांचं अजून एक कौतुक करण्यासारखी गोष्ट अशी आहे की जी प्रत्येक माणूस स्वतःच्या साहित्यावर प्रेम करतो, हो, परंतु दुसऱ्यांच्या साहित्यावर भरभरून प्रेम करणारे असे जावळे सर आहेत. आणि अजून एक गंमत म्हणजे त्यांनी ज्योतिष शास्त्राचा सखोल अभ्यास केलेला आहे. तर कुठेतरी ते ज्योतिष शास्त्र त्यांच्या कथांमधून अधूनमधून डोकावत असतं. तर जावळे सर, मला सर्वप्रथम आपल्याला पहिला प्रश्न असा विचारायला आवडेल की मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदविका आपण जेव्हा घेतली तेव्हा तुम्हाला त्यानंतर थोडासा एक निवांत वेळ मिळाला अवांतर वाचनासाठी. तर या वाचनासाठी आपण नेमकी कोणत्या प्रकारचं साहित्य आपण त्यावेळेस वाचत होतात? कारण एक सायन्स बॅकग्राऊंड तुम्हाला आहे, त्यामुळे आम्हाला आवडेल ऐकायला की नेमकं कुठच्या प्रकारचं साहित्याची तुम्हाला रुची त्या काळात निर्माण झाली, आणि असा कोणत्या आयुष्यामध्ये प्रसंग किंवा घटना घडली की ज्यामुळे तुम्हाला स्वतःला लिहावंसं वाटलं. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला हवी आहेत. आपल्या बरोबर अरविंद मुळे सर जोडले गेलेले आहेत, विद्याताई आहेत, सचिनजी जोडलेले आहेत, अनेक प्रश्न ते आपल्याला विचारत आहेत, अमोल आहे, बरेच माणसं आहेत, शीतल राऊत आहेत, अश्विनी आणि प्रवीण तर आहेतच आपल्यासोबत. तर अनेक माणसं आपल्याला बघतायत आणि आवर्जून आपल्या कार्यक्रमाला वेळ देत आहेत. सगळ्यांचे परत एकदा स्वागत. आणि प्रवीणजी, आपण आपल्या प्रश्नाचे उत्तर द्यावे. इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमामध्ये वेळ मिळत नाही असं नाही, निवांत वेळ मिळत नाही, पण त्याचा अभ्यासक्रम इतका वास्ट आहे किंवा त्यामध्ये माणूस एंगेज असतो. तर असं नाही की निवांत वेळ मिळाला म्हणून ते वाचन केलं, पण मला वाचनाची आवड लहानपणापासून. तर आमच्या कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये मराठी विभागातलं मराठी पुस्तकं देणारा मीच केव्हा एक असेल होतो. तर मी तिथनं मराठी पुस्तकं माझ्या नावाने इश्यू करून घ्यायचं. त्याच्यामध्ये ऐतिहासिक होते, नंतर असे सायन्स फिक्शन होते किंवा प्रेमकथा कादंबऱ्या सुद्धा मी घेऊन जायचो तिकडे. परंतु प्रश्न काय होता की मी भुसावळला राहायचो आणि आमचं कॉलेज होतं जळगावला. ते यामध्ये वेळ मिळणं फार मुश्किल होतं. सकाळी मी 6 वाजता उठायचो, नंतर घरी 9 वाजता पोहोचायचो. ते या दरम्यान आणि अभ्यासक्रम होता. तर मी काय करायचो की ट्रेनमध्ये, तेव्हापासून मला सवय लागली ट्रेनची, की ट्रेनच्या प्रवासामध्ये मी ते कादंबऱ्या वाचत असे. किंवा प्लॅटफॉर्मला आलो आणि समजा गाडी निघून गेली, मग नंतरची गाडी 1.5 तासांनी आहे, मग तिथे प्लॅटफॉर्मला बसून मी पुस्तकं वाचत बसायचो. तर मी पुस्तकं वाचताना एवढा तल्लीन होऊन जायचो की नंतरची गाडी येऊन निघून सुद्धा जायची, पण मला एकाग्रता माझा गुणधर्म आहे की मी एकदा त्यामध्ये अडकलो की मला कानावर अनाउन्समेंट ऐकू येत नाही किंवा काही ऐकू येत नाही त्यामध्ये, की आपण त्या म्हणजे त्या वातावरणामध्येच मी त्याचं. तर इतकं मी त्याच्याशी एकरूप होत होतो त्यामध्ये. तर बरंचसं वाचन त्या कॉलेजच्या काळात सुद्धा झालेलं आहे, पण जास्तीत जास्त वाचन माझं शालेय जीवनात झालेलं आहे. की आमच्या शाळेमध्ये पण लायब्ररी होती, तिथनं कॉमिक्स आणायचो, चादोबा आणायचो, कुमार मासिक आणायचो, किंवा नंतर मग थोडंसं सिनियर लोकांचं जे साहित्य आहे किंवा सायन्स फिक्शन कथा आहेत, प्रेमकथा आहेत किंवा असं आहे, तर मी त्याच्यामध्ये खूप वाचन माझं झालेलं आहे. आणि इंजिनिअरिंगमध्ये शिकत असताना मला एक असं आठवण म्हणजे एक मोठी खूप चांगली कादंबरी आवडली होती, दाजी भस्मासुराचा उदय असतो, हिटलर.
की जी माझ्या जीवनावर एकदम म्हणजे खूप परिणाम करून गेली, की म्हणजे मन दुःखी पण व्हायचं आणि हिटलरचं मुत्सद्देगिरी बघून कौतुक पण वाटायचं की हा माणूस जगावरती राज्य करायला निघाला होता. पण त्याचं जे छळछावण्यामध्ये ज्या युद्धकैद्यांचं त्यांनी जे शोषण केलं किंवा त्यांना जो छळ केला ते म्हणजे वाचताना मग अक्षरशः म्हणजे भरभरून यायचं की असं पण असतं याच्यामध्ये. तर कॉलेज जीवनामध्ये ही एक कादंबरी आतापर्यंत माझ्या मनामध्ये घर करून आहे की मला ते शब्द तिथे आठवत राहतात, म्हणजे मनावर खोल परिणाम करून गेले. आणि इंजिनिअरिंग पास झाल्यानंतर मग नोकरीच्या निमित्ताने मी गेलो होतो बंगालमध्ये, कलकत्ता आणि ओरिसा. तर साधारण मराठी भाषेचा जरा साहित्य वाचून दूर गेलो, पण मी पेपर वगैरे नियमित वाचायचो, जनसत्ता, नवभारत टाइम्स वगैरे. आणि 89 साली पुन्हा माझी इकडे मुंबईत बदली झाली. मुंबईमध्ये मी पुन्हा ATC मध्ये जॉईन केलं, राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळामध्ये. मग तेव्हा मी अगदी महाराष्ट्र टाइम्स आणि लोकप्रभा नियमित वाचायला सुरुवात केली. लोकप्रभा मासिक मी प्रत्येक आठवड्याला विकत घ्यायचो, पण लिखाणाला अजून सुरुवात झाली नाही. असं पहिलं लेखन आपण केव्हा केलं? पहिलं कुठचा साहित्य प्रकार हाताळलात? खरं म्हणजे लेखक म्हणून माझं पदार्पण फार उशिरा आहे की वयाच्या 54व्या वर्षी हा माणूस लेखक म्हणून या क्षेत्रामध्ये उतरतो आहे. आणि लिहावंसं असं खूप वाटायचं, पण नेमकं कुठनं सुरुवात करावी, कसं करावं किंवा काय ते सुचत नव्हतं. आणि त्याच्या अगोदर थोडं माझ्या ऑफिसच्या कामामध्ये वगैरे थोडंसं टेन्शन किंवा कामाचा व्याप खूप जास्त होता. तर मी जेव्हा टाटा मिलमध्ये जॉईन झालो, दादरला टाटा मिल आहे, खूप मोठी मिल आहे, तर तिथे स्टाफ वगैरे भरपूर आहे, तर मला थोडासा निवांत वेळ तिथे मिळायचा. म्हणजे माझी जबाबदारी बऱ्यापैकी शेअर झाली. एक फक्त ऍडमिनिस्ट्रेशन काम माझ्या हातामध्ये राहिलं होतं की फक्त लोकांबरोबर राहून घ्यायचे. बोला. सुरुवातीला कोणी प्रोत्साहन दिलं तुम्हाला? राहून केला. सांगतो मी तुम्हाला सांगतो मी. तर मी ते तेव्हा म्हणजे लिहायला एक प्रयत्न करून बघितला 2012 साली. 2012 मध्ये जेव्हा मी 2 कथा लिहिल्या सुरुवातीला, परंतु त्या कथा म्हणजे अजून दिवाळी अंकाला पाठवता आल्या नाही, खूप उशीर झाला होता. म्हणजे ऑगस्टमध्ये लिहिल्या होत्या. तर प्रकाशकांनी सांगितलं की आमचे अंक तयार आहेत, तुम्ही पुढच्या वर्षी पाठवा. ठीक आहे. मग 2013 मध्ये मी पाठवलं, ते जानेवारीतच पाठवलं. ते लगेच मार्चमध्ये साभार परत आलं. तर पुन्हा एका प्रकाशकाकडे पाठवलं, लगेच 1-1.5 महिन्यात परत आलं. परत तिसऱ्यांदा पाठवलं. तिसऱ्यांदा इतकं तोंडावरती आपल्यावरती मग मला थोडंसं निराशा आली की काय करावं आपण. आणि आपली कथा लिहिली तर आपल्या कथेमध्ये काय चुका आहेत किंवा कसं प्रकाशकाला काय अपेक्षित आहे हे कळायला, हे सांगायला कोणीच नव्हतं माझ्याजवळ. पण माझ्या जवळचे स्टाफ सगळे आपल्यासारखेच टेक्निकल आणि घरी पण लेखनाची पार्श्वभूमी नव्हती, तर विचारावं कोणाला. तर मग असं करता करता 2013 साल असं निघून गेलं. नंतर मग 2014 साली धनंजयच्या दिवाळी अंकातनं मी निलिमा मॅडमचा फोन नंबर घेतला आणि त्यांना फोन करून सांगितलं की मॅडम मी नवोदित लेखक आहे, तर मला तुम्ही मार्गदर्शन कराल का. मी सतत 2 वर्ष झाले अंधारात चाचपडतो आहे किंवा आपटी खातोय, पण मला काही मार्ग मिळत नाही. तर मॅडम म्हणाले ठीक आहे, तुम्ही या माझ्या ऑफिसमध्ये, आपण बोलूया. तर त्या मध्यंतरीच्या काळात पुन्हा 2 लघु कादंबऱ्या मी लिहिल्या होत्या, आरोही आणि पारिजात तुझ्या अंगणी माझी, प्रेमकथा होती आणि आरोही ही पण अशी. तर मी ते त्याचं मॅन्युस्क्रिप्ट टाईप करून प्रिंट करून मॅडमकडे घेऊन गेलो आणि मॅडमला दाखवतो. आणि मॅडमने मी विचारलं अगोदर की मॅडम माझे असे प्रॉब्लेम आहेत की कथा लिहितो मी पण सादरीकरण उत्कृष्ट होत नाही किंवा त्याच्यामध्ये. तर मॅडम सांगते की एक तर तुमच्या कथेमध्ये पुनरुक्ती यायला नको, कथेची लांबी मर्यादित ठेवायला पाहिजे, बोली भाषा प्रमाण भाषा यातला भेद तुम्हाला कळला पाहिजे, आणि पाल्यागावत लिहित बसू नये. एखादी वर्णन तुम्ही करता आहात तर तुम्ही असं जास्त पाल्या त्याला लावू नये. तर आटपशीर कथा असेल तर वाचकांकडनं स्वीकारली जाते. कथा तुमच्या कथेची थीम खूप चांगल्या आहेत, मला खूप आवडली बरं. तर तुमच्याकडे आरोही कादंबरी आहे तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. माझ्याकडे स्क्रिप्ट ठेवा, मी 8 दिवसांनी तुम्हाला त्याच्यावरती लिहून देईन. नंतर मग मॅडमकडे मी तुझ्याकडे, मला मॅडमनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की ज्या मला आयुष्यामध्ये कधी कळणार सुद्धा नव्हते आणि कोणी सांगणार सुद्धा नव्हतं. पण एक मला आत्मविश्वास आला की आपण आता याच्यापेक्षाही छान लिहू शकतो. नंतर 8 दिवसांनी माझा माणूस तिकडे मॅडमच्या ऑफिसमध्ये जाऊन ते मॅन्युस्क्रिप्ट घेऊन आला. मग मी बघितलं तर मॅडमनी इतकं सुंदर त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं की ठिकठिकाणी पानावरती चुकीचे शब्द फोडून बरोबर तो लिहिला, काही ठिकाणी टिपा लिहिलेल्या, काही ठिकाणी गुण लिहिलेलं, काही ठिकाणी इतकं आवश्यक नाही, इतकं छान त्याने. आणि लघु कादंबरी मोठी कादंबरी होती ती, तरी पण मॅडमने न कंटाळता न हे करता इतकं सुंदर मार्गदर्शन केलं.
आणि एवढ्या मोठ्या प्रकाशकाच्या संपादिकेने नवोदित लेखकाला हातभार लावणं किंवा मदत करणं म्हणजे खरोखर खूप कौतुकाची गोष्ट आहे. मग मी तर त्यांचा अक्षरशः ऋणी आहे की त्यांच्यामुळे आज मी लेखक म्हणून मी आज उभा आहे किंवा मी करू शकलो. नाही तर या गोष्टी मला सांगितल्या नसत्या आणि मी कधी घेऊ पण शकलो नसतो. तर एवढं खूप छान, खूप छान, खूपच छान सांगितलं तुम्ही. खरोखरी निलिमाताई या इतके वर्ष संपादनाच्या कामामध्ये आहेत आणि खूप उत्तम मार्गदर्शन त्या करतात. याचा अनुभव आपण सगळ्यांनीच घेतलेला आहे. तर सुनील सर, मी तुमच्याकडे परत नंतर येते पुढच्या प्रश्नाकडे. तर मी आता आपल्या तिसऱ्या अतिथीकडे वळते आहे, रवींद्र भैवाल यांच्याकडे. रवींद्र भैवाल, चंद्रकांत भैवाल आपल्याला जॉईन झालेले आहेत औरंगाबाद वरून. ते आपला कार्यक्रम पाहत आहेत. घनश्यामजी डोंबिवलीवरून आपला कार्यक्रम पाहत आहेत आणि खूप कार्यक्रम चांगला आहे असं ते आपल्याला अप्रिशिएट पण करत आहे. मला आनंद आहे की खूप वेगळ्या वेगळ्या महाराष्ट्राच्या भागातून सगळे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. तर रवींद्र भैवाल यांची अल्पशी ओळख मी करून देते. मला असं वाटतं सुनील सर, आपला माईक आपण ऑफ करावा. सुनील सर, आपला माईक आपण ऑफ करावा. आवाज थोडासा घुमतोय. सुनील सर आणि निलिमाताई दोघांनी आपला माईक ऑफ करावा. ओके. रवींद्र भैवाल नवी मुंबईवरून आपल्या बरोबर जोडल्या गेलेले आहेत. गेल्या 15 वर्षापासून सातत्याने ते कथा, कविता, ललित, वैचारिक लेख वगैरे लिहित आहेत. ग्रंथ संपादक, अनुवादक, स्तंभलेखक, समीक्षक म्हणून त्यांचे सातत्याने योगदान असते. समीक्षक हा शब्द मी खास अधोरेखित करते, कारण धनंजय ग्रुपवर सगळेजण प्रेमाने आणि आदराने त्यांना मास्तर संबोधतात. आणि याच्या मागचं कारणच असं आहे की धनंजय ग्रुपवर कोणालाही एखादा शब्द अडला, एखादा वाक्यरचना अडली, मग ते शुद्धलेखन असो किंवा काहीही छोटी मोठी शंका असो, तर प्रश्न उपस्थित केल्या क्षणी अतिशय खोलात जाऊन अभ्यासपूर्ण विवेचन करून ते बरोबर माहिती देतात. आणि ही माहिती फक्त प्रश्नकर्त्यालाच उपयोगी होते अशी नाही, तर त्या समूहावरील सर्व लेखकांना त्याचा लाभ मिळतो आणि तो एक बौद्धिक खुराक असतो. तर यासाठी मला खूप कौतुक वाटतं की इतके तरुण असून, जसं अरुण फडके म्हणतात की शुद्धलेखन ही फक्त शुद्धलेखन हा फक्त आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे. आणि ती सवय धनंजय ग्रुपवर रवींद्र आमच्यासाठी करतो आणि यासाठी मला त्यांचं खूप कौतुक आहे. विविध साहित्य प्रकारात त्यांनीही 6 पुस्तके लिहिलेली आहेत. विज्ञान कथा, गूढ कथा, सामाजिक कथा, विनोदी कथा, वैचारिक कथा, सगळ्या प्रकारच्या कथा प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत. धनंजय, नवल, जत्रा, दैनिक लोकसत्ता, साप्ताहिक सकाळ, साप्ताहिक मार्मिक, दैनिक महाराष्ट्र दिनमान, साहित्य सूची, फिरकी, अशा अनेक प्रतिष्ठित नियतकालिकातून आणि दिवाळी अंकातून सातत्याने त्यांचे लेखन प्रसिद्ध होत आहे. मसाप पुणे, द मा मिरजदार प्रतिष्ठान, साप्ताहिक सकाळ, आम्ही पार्लेकर, स्टोरी मिरर इत्यादी ठिकाणून त्यांच्या कथांना पारितोषिक प्राप्त झालेली आहेत. अश्विनी, मला असं वाटतं माझा आणि रवींद्रचा माईक सोडून सगळे माईक ऑफ करावे. तू खूप बॅकग्राऊंड आवाज आहे. धन्यवाद. विशेष म्हणजे स्टोरी मिररने साहित्य क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाबद्दल त्यांना साहित्यिक ब्रिगेडियर ही मानद उपाधी देऊन गौरवलेले आहे. गेल्या वर्षी अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांनी कथाकथन केले, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि ते पाहायला मी तिथे हजर होते आणि अनेक संमेलनात त्यांचा सहभाग राहिलेला आहे. रवींद्र भैवालाविषयी अजून एक मला सांगायला आवडेल की त्यांचे आई वडील हे साहित्य क्षेत्रामध्ये आहेत आणि त्यांचा मुलगा परम हा सुद्धा साहित्य क्षेत्रामध्ये आहे आणि 3 पिढ्या त्यांच्या या साहित्य क्षेत्रामध्ये भरीव योगदान देत आहेत. तर मला खूप आवडेल स्वागत करायला रवींद्र भैवाल यांचे. मी त्यांच्या लेखनाकडे नंतर येणार आहे,
पण जसं सर्व समूहावर फक्त गुड मॉर्निंग, गुड नाईट आणि फॉरवर्डेड पोस्ट असतात, तर दिवाळी अंकाचं काम तर फक्त ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये काही ते व्हायला हवं, पण वर्षभर हा ग्रुप करतो काय? तर वर्षभर हा ग्रुप खूप वेगळं काहीतरी करतो आणि काही प्रकल्प राबवतो. तर त्या प्रकल्पामध्ये म्हणजे ते प्रकल्पासाठी खास रवींद्र भैवाल यांचं नाव घेतलं जातं. तर या प्रकल्पाबद्दल ते आपल्याला अधिक माहिती देतील. मी विनंती करते रवींद्र भैवाल यांना की आपण प्रश्नाचे उत्तर द्यावे. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम शब्दवेल साहित्य मंचाचे आभार आणि इथे जमलेल्या सर्व श्रोत्या आणि प्रेक्षकांचे पण आभार. तुम्ही उपक्रमाबद्दल सांगितलं त्या अगोदर मला हे सांगू देत की धनंजयचा व्हॉट्सअप ग्रुप जो तयार केला गेलाय 3-4 वर्षांपूर्वी, त्याचे संस्थापक जे रसिक वाचक श्री अमोल काळे आहेत तेही सध्या उपस्थित आहेत. त्यांना माझा नमस्कार. त्यांनी सर्व धनंजयच्या लेखक समूहाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी हा व्हॉट्सअप समूह चालू केला आणि इतर कोणत्याही समूहासारखा हा एक डिसओरिएंट झाला असता. समजा गुड मॉर्निंग, गुड नाईटचे मेसेजेस, फॉरवर्डेड, राजकीय, विनोद वगैरे सगळं झालं असतं तर हळूहळू लेखकांचं त्यातला रस संपत गेला असता. आणि आपण ज्या पद्धतीने म्हटलं की दिवाळी अंकाचं काम फक्त 2 ते 3 महिने चालतं, पण बाकी वेळात करतो काय आपण, तर या साहित्यिक लोकांना इथं ठेवणं हे काम मी स्वतःहून अंगीकारलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या सर्जनशील ऊर्जेला कुठेतरी वाव मिळवून देता यावा, त्यांना काहीतरी नवनवीन कल्पक काहीतरी करता यावं, त्यांना नवीन काहीतरी आव्हानं मिळावीत आणि आपल्या नेहमीच्या चाकोरीच्या बाहेर जाऊन काहीतरी त्यांनी करावं, या एका उद्दिष्टातून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण या समूहात राबवत असतो. म्हणजे मग काही त्यातून काही श्रेष्ठ साहित्य पण तयार झालं, जसं आपण थोड्या वेळाने बोलूया त्याबद्दल, एक एक उपक्रमाबद्दल कदाचित. पण जसं की अनामिका एक रूपे अनेक हा जो एक अनोखा प्रयोग आपण केला त्या उपक्रमाच्या माध्यमातून, आणि राजेंद्र प्रकाशनाने, निलिमाताईंनीच त्याचं पुस्तकही प्रकाशित केलं. अगदी. तर केवळ एका वाक्यापासून, एक वाक्य घेऊन एका वाक्यापासून सुरू होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या साहित्य प्रकारातल्या कथा लिहिणं, वेगवेगळ्या लेखकांनी लिहिणं, हे खूप मोठं आव्हान मी त्यांना सगळ्यांना दिलेलं होतं. आणि ते सर्व मंडळींनी इतकं मनापासून आवडलं की या एका वाक्यावर जवळपास तब्बल 150 कथा लिहिल्या गेल्या. त्यातल्या संग्रह अनामिका एक रूपे अनेक म्हणून राजेंद्र प्रकाशाने प्रकाशित केला होता. आणि मला वाटतं संपूर्ण जगभरात हा एकमेव प्रयोग असावा की एका वाक्याने तयार झालेल्या निरनिराळ्या लेखकांनी निरनिराळ्या विषयांवर लिहिलेल्या या कथा आहेत. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे त्यांना काहीतरी प्रकल्प देत असतो. डोक्याला खुराक म्हणूया आपण, काहीतरी चालू राहतं आणि त्यामुळे लिहिते राहतात. हे मला वाटतं सर्वात महत्वाचं काम होतं या उपक्रमात. इतरही उपक्रमांविषयी थोडीशी माहिती द्या, त्यांची नावं सांगा. नक्की नक्की. तर एक सध्या आता जो उपक्रम संपला काहीच दिवसांपूर्वी त्याबद्दल बोलतो की मराठीमध्ये विज्ञान कथा खूप चाकोरीबद्ध झाली आहे, असं एक टीका खूप जणांकडून केली जाते. टीका म्हणा किंवा प्रेमाचा आग्रह म्हणा, पण काहीतरी एक नवीन झालं पाहिजे या क्षेत्रामध्ये असं वाटत होतं. म्हणजे आता मराठीत विज्ञान कथा वाचायला घेतल्या की आपल्याला काय दिसतं, त्यात काहीतरी एलियन्स असतील, यंत्रमानव असतील, काहीतरी एखादं अवयव प्रत्यारोपण असेल किंवा एखाद्या समांतर विश्वाची कल्पना असेल, बरोबर, काल प्रवास असेल, टाइम ट्रॅव्हल असेल. तर याच त्या 4 ते 5 मोजक्या क्षेत्रांमध्ये विज्ञान कथा लिहिल्या जातात असं सगळेजण म्हणतात. तर यातून मराठी कथेला बाहेर काढायचं, मराठी कथेला बाहेर काढणे खूप मोठी गोष्ट झाली, पण ऍटलिस्ट लेखक म्हणून आपण काय योगदान देऊ शकतो हे पाहण्यासाठी मी सर्व लेखकांना सांगितलं की हे सर्व प्रकार वगळून एक विज्ञान कथा लिहिता येईल का बघा. पहिला प्रश्न सर्वात हाच होता की हे सगळं काढून टाकलं तर विज्ञान कथेत उरलं काय, बरोबर. पण हे आव्हान दिलं गेलं तेव्हा खरोखर लेखकांनी त्यांची सर्जनशीलता वापरली, त्यांचं पूर्ण जी कल्पकता आहे ती वापरली आणि त्यातून ज्या कथा खरोखर तयार झाल्या, मला वाटतं त्याचा स्वतःचा एक चाकोरी बाहेरच्या विज्ञान कथा म्हणून एक संग्रह होऊ शकतो, जो प्रयोग मराठीत झालेला असणार नाही. अशा पद्धतीने बरोबर आहे, बरोबर आहे. लेखन याच विषयापुरतं मर्यादित न ठेवता अभिवाचनाचे पण आपण अनेक उपक्रम केलेले आहेत. म्हणजे अभिवाचन करताना काय
करता यावं हे स्वतःला पण शिकता येतं आणि आपल्या उदाहरणातून इतरांना पण पाहता येतं काय करावं काय करू नये. मागच्याच वर्षी धनंजयचा हिरक महोत्सवी वर्ष होतं, तर त्या वर्षासाठी मग आपण धनंजय मधल्या निवडक कथांचं अभिवाचन आपल्या धनंजय ग्रुपच्या लेखकांनी केलं आणि त्यात नंतर बाहेरचे सेलिब्रिटीज पण जोडले गेले. हे या उपक्रमाचं यश होतं की तो पूर्ण कार्यक्रम इतका प्रसिद्ध झाला. युट्यूबवर त्याचे व्हिडिओज अजूनही उपलब्ध आहेत, प्रेक्षक नक्कीच त्याचाही आस्वाद घेऊ शकतील. शिवाय या पलीकडे जाऊन आपण वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांना हे चॅलेंजेस देत असतो. एक साधंसं उदाहरण देतो, मी फार बोलत नाही कारण आपण जवळपास 20 उपक्रम केलेले आहेत. सगळ्यांबद्दल सांगायचं झालं तर त्या उपक्रमांवरच एक पूर्ण कार्यक्रम होईल. एक उदाहरण देतो की मराठी भाषा, आता मराठी भाषेवर लेखक म्हणून सगळ्यांचं प्रेम आहेच, तर मराठी भाषेचं एक वैशिष्ट्य आहे की खूप सामर्थ्यशाली भाषा आहे. आता एक साधंसं वाक्य घ्या, आपण प्रेमकथा लिहितो वाचतो, त्याच्यामध्ये एक खरं म्हणजे एकच वाक्य असतं, मी तुझ्यावर प्रेम करतो, बरोबर. आता मराठी भाषेचं सामर्थ्य आहे की त्यात पण हा शब्द लावला, तो कोणत्या ठिकाणी लागला त्यानुसार त्याचा अर्थ बदलत जातो. पण तुझ्यावर प्रेम करतो, मी पण तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यावर पण प्रेम करतो, तुझ्यावर प्रेम पण करतो, मी तुझ्यावर प्रेम करतो पण बरोबर. तर ह्या असे वेगवेगळे प्रकार बनत जातात. तर हे नुसते गप्पा चालू होत्या ग्रुपवर आणि त्यावेळेस मी म्हटलं की ठीक आहे, आपण हाच विषय घेऊया की हा पण, या मी तुझ्यावर प्रेम करतो पण किंवा पण मी तुझ्यावर प्रेम करतो, हे जे प्रकार आहेत या विषयांवर कथा लिहिता येईल का बघा. ही थीम पाहिजे काहीतरी. आणि जे लोक प्रेम कथा लिहितही नव्हते त्यांनीही यामध्ये प्रयोग केला आणि खूप कथा यात निर्माण झाल्या. तर अशा पद्धतीने म्हणजे सांगण्याचा उद्देश हा की या लेखकांच्या ग्रुपमध्ये प्रयोगशीलतेची वानवा नाही, प्रयोगशील काहीतरी नवीन नवीन करत राहायचं हे सर्वांना आवडतं आणि त्यामुळे या उपक्रमाचं जे संपूर्ण यश आहे ते पूर्ण ग्रुपला जातं. कारण कुणीच त्या ठिकाणी असं समजत नाही की मी श्रेष्ठ लेखक आहे, की मी ज्येष्ठ लेखक आहे, मी प्रस्थापित आहे, असं होत नाही. काही पण कोणी पण कोणताही विषय दिला की त्यावर उपक्रम सुरू होतो, सर्व लिहितात आणि मोकळ्या अभिप्रायांवर प्रत्येक जण लक्षपूर्वक हे देतात. कोणी म्हणत नाही की नाही मला असं कोणी कसं बोलू शकतं, असं होत नाही. त्यामुळे नवोदित लेखकही आहेत, प्रस्थापित लेखकही आहेत, क्षेत्रात स्थिरावलेले लेखक आहेत, पण दुसऱ्या क्षेत्रात लिहू पाहणारे लेखक पण आहेत. या पद्धतीने हा पूर्ण एक विविधतापूर्ण ग्रुप आहे आणि त्यामुळे मला वाटतं तो एकत्र बांधलेला राहतो. हे सर्व लेखक सभासदांचं यश आहे. अगदी. आणि तुम्ही आता अनामिकाचा उल्लेख केलात, अनामिकाच्या कथांचं जरी पुस्तक आलं तरी त्यावर क्षणकथा, क्षणिका, कविता, चारोळ्या, सामाजिक, प्रेम, भय, विज्ञान सर्व प्रकारच्या कथा लिहिल्या गेल्या आणि खूप आपण सगळ्यांनी तो उपक्रम एन्जॉय केला होता. धन्यवाद रवींद्र. आता मी परत निनिमाताईंकडे वळते की निनिमाताई, साधारण दिवाळी अंक हे ऑक्टोबर नोव्हेंबरकडे येतात, तर आपल्याकडे जे साहित्य येतं ते अगदी या वर्षीच्या नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी पासून साहित्य येतं. मला वाटतं फेब्रुवारी पर्यंत सगळं साहित्य तुमच्याकडे आलेलं असतं. तर फेब्रुवारी ते ऑक्टोबर नेमकं संपादकीय संस्कार म्हणजे काय, त्याची साहित्याची निवड कशी होते, काही लेखक परत परत वाचायला आवडतात तुमच्या धनंजयच्या वाचकांना, पण त्यांची एखाद वेळेस प्रत्येक वेळेस चांगली कथा जमून येईलच असं नाही, किंवा एकाच प्रकारच्या साहित्य परत परत येत राहतं, तर त्या कसं तुम्ही निवड करता, तर त्याच्याविषयी त्या संपूर्ण संपादकीय संस्काराविषयी तुम्ही आम्हाला सांगा. आपल्या बरोबर मीना जोडला गेलेली आहे, त्यांना खूप कार्यक्रम आवडत आहे असं ते सांगत आहेत. बरीच माणसं आपल्या सोबत आहेत. निनिमाताईंना फुल स्क्रीन करावा अश्विनी. थँक्यू. धनंजय दिवाळी अंकाची गंमत अशी होते की साधारण फेब्रुवारी पर्यंत कथा घेतल्या जातात, पण बऱ्याच जणांना हे माहिती नसतं आणि मग फेब्रुवारी नंतर मार्च, एप्रिल, मे मध्ये कोणी अनाहूतपणे ही कथा पाठवतं किंवा फोन करून विचारतं की आता कथा पाठवू का. आणि त्यावेळेस इतकी उत्कृष्ट कथा आलेली असते की मन असं चलबिचल होतं की अरे ही कथा तर आपण घ्यायला पाहिजे.
आणि आता इतकी सुंदर कथा आली तर आपलं तर अंकाचं काम पूर्ण झालंय, आता काय करायचं. आणि नवीन लेखक तर आपल्याला जोडले गेले पाहिजेत आणि ती कथा आणि नवीन लेखकाकडनं काहीतरी नवीन मिळतंच छान. तर अशा वेळेला मग सांगावं लागतं की मी माझी अंकाची पानं ऍडजस्ट करीन आणि मग बघीन, नाही तर तुम्ही पुढच्या वर्षी द्या. आणि मग असं होतं की पुढच्या वर्षी दिवाळी संपायचा अवकाश की कथा यायला सुरुवात होती दिवाळी अंकासाठी. आणि मग रोजच्या जवळजवळ 10-12 कथा अशा मी 5-6 महिने कथा वाचत असते. मी वाचते, आमचे सहकारी वाचत असतात, अरुण नेरुरकर आहेत ज्येष्ठ आपले, ते मदत करत असतात, त्यांना मी वाचायला पाठवते. काही शीला माझी नणंदे, रवींद्र भैवाल आहेत, स्मिता पोतनीस आहेत आपल्या ग्रुपवरच्या, असे सागर कुलकर्णी आहेत, अशा सगळ्यांकडे मग मी आलेल्या कथा वाचायला पाठवते. कारण कित्येकदा मला स्वतःला कन्फ्युजन होतं की आता, कारण प्रत्येक कथेच्या मी मोहात पडतो, कुठेतरी मग आपल्याला थांबता आलं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी मी या सर्वांचे म्हणजे गरज पडेल तेव्हा मी सल्ला घेते. पण कथा निवडताना असं होतं की एखाद्या वेळेस जर का एखादी विज्ञान संकल्पना आणि तिचा प्रयोग आला असेल, छापून आला असेल, की त्या संकल्पनेबद्दल चर्चा चालू असेल, तर त्यावर्षी त्याच संकल्पनेवरच्या बऱ्याच कथा मग येतात. की जसं की पूर्वी यंत्रमानव होतं, तर तेव्हा यंत्रमानवांच्या बद्दलच्या इतक्या कथा आल्या होत्या की मग अंकामध्ये मग त्या यंत्रमानवांबद्दल वेगवेगळे प्रकार, म्हणजे त्याचे उपयोग, त्याचे दुरुपयोग, किंवा त्यांनी केलेली चांगली गोष्ट, यंत्रमानवामुळे घडलेली चुकीची गोष्ट, असे वेगवेगळे प्रकार निवडून मग त्या कथा घेतल्या गेल्या. आता नंतर मग ते अवयव प्रत्यारोपणाच्या कथा आल्या, नंतर मग त्या कथा निवडताना सुद्धा की बघावं लागतं की मग हे अवयव प्रत्यारोपण म्हणजे एकसारख्या कथा होऊ नयेत, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हाव्या. आणि मग त्या दृष्टीने कथा वाचन करून पण लेखकाला इतक्या पटकन अभिप्राय हवा असतो की तुम्ही मी नंतर तुम्हाला कळेल की मी ही कथा घेणार आहे की नाही. आणि मग जेव्हा त्या कथा येतात आणि मग त्याच्या कधी कधी कथांचे शेवट पूर्ण सांगून टाकलेले असतात, पण ती कथा शेवट अर्धवट ठेवण्यात, की वाचकांवर सोडून देण्यात सुद्धा खूप मजा असते. की या कथेला काय शेवट व्हावा हे आपण नाही ठरवायचं, वाचकांना विचार करू दे की काय होणार आहे. मग त्या प्रकारे मग मी त्या लेखकाशी चर्चा करते, त्यांना सांगते की आपण असं काही करू शकतो का, असा काही बदल करू शकतो का बघा. आणि मग मी माझ्या पद्धतीचे बदल सुचवते आणि मग त्या लेखकाला योग्य वाटलं तर ते स्वीकारतात. मात्र मी लेखकाच्या स्वातंत्र्यावर बंधन आणत नाही. त्यांना पटत नसेल तर नाही, कारण शेवटी ती कथा लेखकाची असते, ती संपादकाची कथा होऊ नये असं मला नेहमीच वाटतं. पण संपादकाला काही सुचवायचं असेल तर सुचवण्याचं काम मात्र मी नक्कीच करते आणि त्याचा बऱ्याचदा फायदा होतो. आणि कथा लिहिताना बऱ्याचदा पुनरुक्ती असते, मग पुनरुक्ती टाळण्यासाठी आपल्याला ती परत परत वाचावी लागते, त्याचे आकर्षक एंट्रो काढावे लागतात. कथा वाचण्यासाठी वाचकांनी उद्युक्त व्हावं म्हणून 3-4 ओळीचा आपण एक एंट्रो काढतो. तो एंट्रो काढण्यासाठी सुद्धा कथेचा शेवट कळू नये. आता गूढ कथा असेल तर त्या गूढ कथेचा शेवट त्या एंट्रो मधनं कळू नये, पण ती वाचता तरी वाचायला तर उत्सुक झाला पाहिजे वाचक. मग ते एंट्रो काढणं, त्याच्यातही मग जरा बऱ्याचदा डोकं लावावं लागतं की आपण कसा पद्धतीने हा एंट्रो देऊ की तो वाचकाला पण कथेचा शेवट कळणार. ते असतं ही कथा कुठल्या चित्रकाराकडनं छान काढली जाईल हा सुद्धा एक विचार केला जातो की त्या चित्रकाराला, मी आता ही आपले सतीश भावसार आहेत, सतीश खानविलकर आहेत, अनिश दाते आहेत, परसवाळे आहेत, नंतर आणखीन साईनाथ रावराणे आहेत, असे वेगवेगळे चित्रकार आहेत की मग ही कथा कुठला चित्रकार छान त्याला न्याय देऊ शकेल असाही विचार करून त्या कथेला मग त्या चित्रकाराकडे पाठवलं जातं. आणि धनंजयचं हे वैशिष्ट्य आहे की 41 कथा असल्या तरी 40ही कथांना चित्र असतात. विदाऊट चित्र आपण कथा ठेवतच नाही, कारण असतात कधी कधी की नाही असंच आपण करूया, पण ती मजा नाही. आणि लेखकाला त्यात आनंद असतो. कित्येकदा लेखक कळतात की ताई मला ना खूप वाटत होतं की या चित्रकारांनी माझ्या कथेला चित्र काढावं आणि तुम्ही ते खरंच माझं मन जाणलं आणि त्यांच्याकडनं काढून घेतलं. कोणीही मला आपणून सांगत नाहीत की मला ह्याच चित्रकाराकडून पाहिजे, पण जेव्हा त्यांना हव्या त्या चित्रकाराकडनं काढलं गेलं तर मला ते आवर्जून, एवढ्या बारीक बारीक गोष्टी असतात अंकाच्या ह्याच्यात की त्याचा आपल्याला विचार कधी कधी मग चित्र म्हणजे असं वाटतं की नाही हे नको आपल्याला, आपण बदलून घ्यायला पाहिजे. तर आर्टिस्ट सुद्धा, खरा आर्टिस्ट वरती हा अन्याय होऊ शकतो
पण आपलाही काहीतरी एक व्ह्यू असतो त्या कथेबद्दल. मग आपण जर का कळवलं तर आर्टिस्ट पण त्याप्रमाणे आपल्याला वेगळं चित्र काढून देतात. आपले डीटीपी ऑपरेटर आहेत अतुल जोशी, त्यांचं कितीतरी मोठं सहकार्य मला ह्या कामामध्ये मिळतं, की जेव्हा आपली कथा डीटीपीला जाते किंवा आम्ही जेव्हा सेटिंग करायला बसतो, फायनल अंकाचं सेटिंग करायला बसतो, तेव्हा ते चित्र कुठे यावं, कसं यावं, नंतर चित्रातला कुठला तरी भाग कथेच्या शेवटी आपण तो घालावा, असेही बारीक बारीक विचार आपण अंक करताना करत असतो. आणि संपादकीयाच्यात आता काय भय, गुढ, रहस्य, विज्ञान, पोलीस तपास कथा आहेत किंवा काही डॉक्टरी लोकांना एकदम आश्चर्यकारक अनुभव येतात त्यांच्या पेशात, की ते स्वतः सुद्धा एकदम आश्चर्यचकित होतात की आपण पेशंट कसा हँडल केला आणि हे कसं आश्चर्यजनक आपल्याला त्याचे. तर तशाही कथा आपल्या ह्याच्यात असतात, पोलीस तपास कथा असतात. तर मग अशा सर्व कथा घेऊन मग त्यांचा क्रम काय ठेवायचा आणि 40 कथांना न्याय कसा देता येईल. आता बऱ्याचदा काही लेखक, ज्येष्ठ लेखक असतात की त्यांना असं वाटतं की अरे अंकामध्ये माझी कथा मागे का. शेवटी प्रत्येकाला असं वाटतं तर 40 कथांना आपण पहिले कशी प्राधान्य देणार. मग त्याच्यासाठी राजेंद्र असतानाच आम्ही एक आयडिया केली होती की धनंजयची अनुक्रमणिका फार वैशिष्ट्यपूर्ण असते, की आपण म्हणजे धनंजयची अनुक्रमणिकाच आपण अशी करतो की विज्ञान कथा, गूढ कथा, भयकथा, थरार कथा, अनुवादित कथा, दीर्घ कथा, लघु कथा, असं चौकटी. की मग त्यामुळे त्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपोआपच लेखकांची नावं डिव्हाइड होतात. मग अशा वेळेला ज्या आपल्या ज्येष्ठ लेखकांच्या कथा मागे असतील ते ज्या ग्रुपमध्ये असतील त्याचं नाव आधी घ्यायचं. आता हे मी गुपितच सांगते सगळी अंकाची, पण ते नाव आधी येईल अशा प्रकारे मग आपण अनुक्रमणिका करतो. पण आणि वाचकांनाही शोधायला सोपं जातं की अरे आपला आवडता लेखक कुठे आहे, मग आपण त्याचं आधी वाचूया. पण धनंजयमध्ये सर्वच म्हणजे त्यामुळे मग असा प्रश्न येत नाही की माझी कथा मागे का, माझी कथा पुढे का. आणि जेव्हा राजेंद्र स्वतः कथा लिहायचे तर ते आवर्जून स्वतःची कथा शेवटीच ठेवायचे. आणि मग बऱ्याचदा असं होतं की वाचकांनाही कळत जातं की अरे ह्या लेखकाची कथा इथे असणार आहे, त्या लेखकाची कथा तिथे असणार आहे. ही सुद्धा एक गंमत असते. आणि ह्या अशा छोट्या छोट्या गमती आम्ही शेअर करत आणि हे करत अनुक्रमणिका बनवतो, कथांना स्थान देतो. आणखीन अंकाचं म्हणजे असं काम चालू असतं. तर यावर्षी सुद्धा आता असं झालंय की अजूनही लेखकांचे फोन येतात की आता मला आमची कथा आणि तुम्ही घेतली नाही, मी मागच्या वर्षी दिली होती, यावर्षी घेतली नाही. पण जेव्हा आपण नवीन लेखकाला स्थान देतो तेव्हा कुठल्या तरी लेखकाला आपल्याला बघावं लागतं त्यांना. आणि कथा मग मी कथा वाचायला पाठवा म्हणून सांगत नाही, त्याचं कारण असं असतं की ती कथा सुंदरच असणार आहे ही मला कल्पना असते. त्यामुळे मी तो मोह टाळते की नको, तुम्ही ती ठेवून द्या आणि धनंजयसाठीच लिहिली असेल तर ती पुढच्या वर्षीसाठी ठेवा, पण आता तुम्ही पाठवू नका. आणि त्यामुळे होतं काय की धनंजय दिवाळी अंकाचं काम संपलं, अंक मार्केटमध्ये आला की दुसऱ्या दिवसापासून कथा यायला सुरुवात होते. म्हणजे इथे विश्रांती नसतेच की लगेच ती कथा यायला वेगवेगळ्या लेखकांच्या ज्यांच्या यावेळेस नाकारल्या गेल्या किंवा जागा नाही म्हणून घेतल्या गेल्या नाही त्यांच्या कथा मला सुरुवातीलाच यायला लागतात. आणि मग त्या आपण वाचून आणि मग ठरवतो घ्यायच्या नाही घ्यायच्या. आता धनंजय इतर अंकांमध्ये कसं आहे की त्यांचे विषय बरेच जण अंक म्हणजे आता अंकांबद्दल फक्त धनंजयबद्दल बोलत नाही की दिवाळी अंकांचं काय असतं, प्रत्येक अंकाचे आपले विषय असतात. वाचकांना हे बऱ्याचदा माहिती असतं, बऱ्याचदा नसते. पण काही वैचारिक अंक असतात, काही फक्त साहित्यिक कथा की ज्या इन बिटवीन द लाईन्स वाचल्यावरती म्हणजे कळेल की त्या कथा आपण समजून घ्यायच्या असतात. किंवा काही अंकांमध्ये विषय दिलेला असतो आणि ह्या विषयावर कथा लिहा. काही अंकांमध्ये कवितांना खूप प्राधान्य दिलेलं असतं आणि त्याच्यावरती हे असतं. तर धनंजयला अशी संधी फार कमी मिळते, कारण भय, गुढ, रहस्य, विज्ञान, थरार अशाच अंकाचा असल्या ह्याच्यात मी आणखी नवीन काय करणार, असाही बऱ्याचदा प्रश्न पडतो. मग त्यावेळेस आपल्याला ठरवावं लागतं की यावर्षी अंकात आपण विज्ञान कथांना जास्त स्थान द्यायचं का गूढ कथांना जास्त स्थान द्यायचं, थरार कथांना जास्त स्थान द्यायचं. अशा प्रकारे मग मी विचार करून तशा कथांना स्थान देते. पण डॉक्टर बाळ फोडके जे आपल्याकडे कायम विज्ञान कथा लिहित असतात त्यांनी मला सांगितलं, आणि ते त्या धनंजयची एकूण एक कथा वाचतात, त्यांनी मला सांगितलं की मी स्वतः विज्ञान कथा लेखक आहे तरी सुद्धा तुला सांगतो की भयगूढ रहस्य कथांना तू जास्त संधी दे, त्या लोकांकडून आवडीने वाचल्या जातात. अगदी आम्ही वैज्ञानिक लोक असलो तरी सुद्धा आम्ही अत्यंत आवडीने भयगूढ कथा वाचतो, तर तू त्यांना संधी देच दे.
विज्ञान कथांना देस, पण त्यांचं प्रमाण कमी करू नको, असे मला छान म्हणजे सल्ले पण मिळत जातात. आणि मग त्याप्रमाणे मग आपण अंकाच्या कामाकडे बघत जातो आणि अंकाचं काम करत राहतो. अंकात सुद्धा आता संपादकीय कामासाठी किंवा आता ह्रस्व दीर्घ हे बऱ्याचदा, म्हणजे आता मी अगदी 100% नाही, पण निदान 80% तरी धनंजयमध्ये व्याकरणाच्या आणि ह्याच्या चुका कमी असतात. तर त्याच्याकडेही आम्ही खूप म्हणजे बारकाईने लक्ष देतो. आणि म्हणून ह्या 6-7 महिने जे हातात येतात ना, त्याच्यामध्ये हेच असतं की वाक्यरचना, कथांना पॅरिग्राफ पाडले तर कथा वाचण्यातला सुद्धा एक म्हणजे समजण्यातला आणि ह्याच्यातला फरक पडतो. बऱ्याचदा लेखक कथा अशी सरळच्या सरळ लिहून पाठवतात, त्याच्यात पॅरिग्राफ नसतात, काही नसतात. मग तो कुठे तोडायचा आणि कुठून सुरू करायचा, कुठल्या पॅरिग्राफला मध्ये एखाद्या एमची ओळीची गॅप द्यायची, हे त्यामुळे कथेवर परिणाम होतो. हे सगळ्या गोष्टी बारकाईने बघून आणि आपण अंकाचं काम करतो आणि त्याचा खूप चांगला मला फीडबॅक मिळतो. प्रश्नच नाही. म्हणून धनंजय दिवाळी अंकांना दरवर्षी पारितोषिक मिळतात. गेल्या वर्षी आपला इतका लॉकडाऊन असून इतका चांगला अंक निघाला आणि तुम्ही म्हटला की 80% तुम्ही पाहता, पण जवळजवळ 99% शुद्ध लेखन तिथे तपासलं जातं आणि फार क्वचित एखादी टायपो असू शकते, पण कुठे कारण गेल्या वर्षीचा तर अंक पूर्ण अगदी पहिलं पान ते शेवटचं पान मी वाचलेलं आहे, तर खूपच स्वच्छ अंक असतो, त्याबद्दल प्रश्नच नाही. बाकीचं तर तुम्ही पाहताच. मी पुढच्या प्रश्नाकडे जाते. निलिमाताई, मीराताई थोरात मॅडम, आपल्याला तुम्ही खूप छान मार्गदर्शन करत आहात असं त्यांचे कमेंट्स आलेले आहेत तुमच्यासाठी. मी सुनील जावळे सरांकडे जाते. सुनील जावळे सर, आपण पुस्तकातून, मासिकातून, दिवाळी अंकातून वगैरे साहित्य वाचतो, पण आजच्या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये ऑनलाईन किंवा डिजिटल पर्याय जे उपलब्ध आहेत, तर त्याकडे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग असा वळलेला आहे. आणि अशा काही साईट्स आहेत, मला असं वाटतं की शब्दवेलच्या रसिकांना आपण सांगावं की अशा काही ज्या साईट्स आहेत ज्याचा आपण उपयोग करू शकतो, की आपल्याला समजा धनंजय दिवाळी अंकाने आपलं साहित्य नाही घेतलं, हरकत नाही, किंवा धनंजय दिवाळी अंक आपला 1 कथा घेईल, पण जर त्या वर्षी आपल्या 10 कथा लिहून झाल्या तर नेमकं आपण कुठे पाठवाव्या त्या? कारण प्रत्येक साहित्यिकाला वाटतं की ताबडतोब आपलं साहित्य छापून यावं, त्याला लोकांनी आवर्जून दाद द्यावी, वाचावं, असं प्रत्येकच साहित्यिकाला वाटतं. तशा कोणत्या साईट्स उपलब्ध आहे? मला असं वाटतं की तुम्ही डिजिटल पर्यायाचा खूप चांगला उपयोग केलेला आहे. जवळजवळ 3000च्या वर तुमचे फॉलोअर्स आहेत. तर या सर्व गोष्टींबद्दल आपण माहिती द्या आणि या माध्यमातून तुम्हाला एखादी वेगळी प्रतिक्रिया किंवा वैशिष्ट्यपूर्ण प्रतिक्रिया तुमच्या साहित्यासाठी आली असेल तर त्याविषयी आपण मार्गदर्शन करा. आपल्याला जर ऑनलाईन साहित्य द्यायचं असेल तर सर 1 मिनिट, अश्विनी सरांना फुल स्क्रीन कर प्लीज. सर आपल्याला आपलं साहित्य समजा कुठे नाही गेलं, प्रकाशित नाही झालं, तर वेबसाईटवरती एक उत्तम पर्याय असा आहे किंडल वरती. तर किंडल वरती आपण आपल्या कादंबऱ्या वगैरे प्रकाशित करू शकतो. त्याची काय नाममात्र आपण किंमत ठेवायची आणि त्याच्यानंतर ते किंडलवर अपलोड केलं की तिथे वाचू शकतो. दुसरा एक पर्याय असा आहे की प्रतिलिपी.com हा एक फार मोठा व्यासपीठ आहे, फार मोठं इथे स्कोप आहे. तर इथे आपण आपल्या कथा जेव्हा टाकतो तेव्हा असंख्य वाचकाकडनं त्या वाचल्या जातात आणि त्यांच्याकडनं लगेच अगदी प्रतिक्रिया यायला सुरुवात होते. आणि आपण कथा टाकली की त्याच्या अगदी 10 मिनिटांमध्येच प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली असते आणि प्रतिक्रिया इतक्या सुंदर प्रतिक्रिया येतात की त्यामुळे लेखकाला अतिशय म्हणजे प्रोत्साहन मिळतं की आपण खरोखर लिहिलं आणि इथे आपण पोस्ट केलं तर ते वाचक सुद्धा मनापासून वाचत आहेत. तर ह्या प्रतिलिपीवरती मी जवळजवळ आतापर्यंत 53 कथा माझ्या मी पोस्ट केलेल्या आहेत. 53 कथांना मिळून माझा वाचक वर्ग झालेला 2,31,000. माझे अनुयायी आहे 3,000च्या प्लस जास्त आहे आणि प्रतिक्रिया जवळजवळ 2,000च्या जवळपास झालेल्या आहेत. तर या प्रतिक्रियांमध्ये असं बहुतेक वाचकांचा सूर असा आहे की ते कथा वाचत असताना ते स्वतः त्या कथेमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले किंवा डोळ्यासमोर घटना बघत असलेले किंवा एखादा मूव्ही बघत असल्यासारखं त्यांना फील येते. म्हणजे ऍक्च्युली एवढं जिवंत वर्णन त्याच्यामध्ये आलेलं असतं की वाचक त्याच्यामध्ये गुंतून पडतो अक्षरशः, की वाचकाला ते प्रत्येक घटना डोळ्यापुढे घडत असल्यासारखं
आणि हे अगदी पहिल्या कादंबरीपासून अशा प्रकारच्या प्रतिक्रिया खूप यायला लागल्या. माझी पहिली कादंबरी होती व्हावे पुनर्मिलन या जन्मी. तर ही कादंबरी प्रकाशित झाली. मी bookganga.com वर दिली होती. bookganga.com ही पण एक वेबसाईट आहे. तर bookganga.com वरती पण मला प्रचंड वाचक वर्ग लाभला. आणि काहींनी तर असं म्हटलं की तुमची ही जी कादंबरी आहे आणि गुलशननंदाची कादंबरी आहे, तर याच्यामध्ये असं बरंचसं साम्य आहे की एक सुंदर प्रेमकथा आहे, ती एक स्वप्न पाहिल्यासारखं वाटतं याच्यामध्ये. आणि विशेष म्हणजे वाचक त्या परिस्थितीमध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये उभा आहे असं स्वतः फील करतो की तो प्रत्यक्ष घटना त्या डोळ्यांनी बघतोय किंवा तिथल्या वातावरणाच्या प्रदेशमध्ये स्वतः उभा आहे, तिथले ते पहाडी सौंदर्य बघतोय, त्याच्याबरोबर ते कथानायिका वगैरे यांचं थोडंसं शृंगारिक वर्णन आहे, तसं ते पण त्यांना म्हणजे आवडतं त्यांना असं. आणि त्याच्यानंतर मग बहुतेक ज्या यांना वाचकांनी प्रतिक्रिया दिल्या त्या या स्वरूपाच्याच आहेत की लाईव्ह जिवंत वर्णन. किंवा आमचे धनंजयचे लेखक सुद्धा आमचे प्रतिक्रिया देताना हीच गोष्ट आवर्जून सांगत असतात की जावळे सरांचं लिखाण म्हणजे प्रत्यक्ष वातावरणाची अनुभूती, प्रत्यक्ष वातावरणामध्ये आपण असल्याचा फील. तर हा एक माझं लेखनाचं एक कौशल्य म्हणा किंवा माझं यश आहे हे असं मला वाटतं. आणि मी लिहितो तर म्हणजे एक माझी वेगळी शैली निर्माण झालेली आहे. मी सुरुवातीला ज्या कथा लिहिल्या तर माझ्यावरती पूर्वी वाचलेल्या साहित्याचा पगडा होता. तर दिलेबा मॅडमने मला सांगितलं की जावळे सर आता हे दिवस राहिलेले नाही आहेत, जसं तिचा चेहरा आरक्त झाला, असं अशी ही भाषा अय्या ईश्य वगैरे हे जुन्या काकोडकरांच्या कथामधल्या भाग सांगा. तर हे असं आपल्या शैलीमध्ये येता कामा नये, तुमची स्वतःची नवीन शैली तुम्ही निर्माण करा. मग मी असं ठरवलं की आपण स्वतः म्हणजे मी तर एकाकडे इतका होतो की मी अक्षरशः लिहिताना सुद्धा त्या कथेमध्ये मी स्वतः गुंतून पडतो. तर माझ्याबरोबर जे वाचक आहेत ते सुद्धा माझ्याप्रमाणेच किंवा माझी फिलिंग त्याच्यामध्ये त्याचे अनुभवतात त्याच्यामध्ये. आणि मी ते मग अगदी हृदयापासून किंवा स्वतः व्हिज्युअलाइज करून मी लिहितो. आणि अशा बऱ्याचशा कादंबऱ्या आहेत की ज्यामध्ये आतंकवाद कथा आहे, ऐतिहासिक कथा आहे, नंतर प्रेम कथा आहे. तर अशा बरेचसे लिखाण झालेलं आहे. तर आता आतंकवादावरच्या कथा बऱ्याचशा लिहून झाल्या आहेत. आता मी प्रेम कथांकडे वळणार आहे. तर मला प्रेम कथांवरती कादंबऱ्या आता मी लिहिणार आहे आणि सुरुवात करणार आहे. प्रेम कथा हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. तुम्ही जरूर त्या कथांकडे वळावं, मला आनंद आहे. आणि प्रेम कथा मला असं वाटतं सगळ्यांनाच आवडणाऱ्या कथा आहेत आणि सगळ्यांनाच एक मोठा वाचक वर्ग त्या प्रेमकथांना नेहमीच मिळतो. मी रवींद्रकडे वळते. रवींद्र भैवाल, आपण नेमकं मला सांगा की एखादी कथा तुम्ही लिहिता तर असं सुरू केलं आणि लिहायला सुरुवात केली असं होतं की काही त्याच्यासाठी एक पूर्वतयारी तुम्हाला करावी लागते? काही गुगल वरून काही वाचावं लागतं का? काही रेफरन्स बुक बघावे लागतात का? पूर्वी कोणी अशा प्रकारची कथा लिहिली ती तुम्ही वाचता का? तर मला खूप असं वाटतं की आपल्याला एक वेगळ्या प्रकारची कथा जर द्यायची असेल वाचकांना तर नेमकी काय पूर्वतयारी करावी लागते? म्हणजे तुम्ही उदाहरण द्या तुमच्या एखाद्या कथेचं आणि सांगा आम्हाला. नक्कीच. अश्विनी, रवींद्र भैवाल यांना फुल स्क्रीन कर. तर कथा जेव्हा सुचते तेव्हा आपल्या एखाद्या वैज्ञानिक प्रबंधाप्रमाणे हा प्रबंध अगोदर कुणी लिहिलेला आहे का, हा शोध अगोदर लागलेला आहे का हे पाहणे इतकी गरज पडत नाही. कारण सेम थीम जरी असेल, एकच कल्पनेवर अनेक प्रकारच्या कथा लिहिल्या जाऊ शकतात. प्रत्येक लेखक एक कल्पना जेव्हा हाताळतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या कथा त्यातून तयार होतात, हे निर्विवाद आहे. पण कथा लिहित असताना कथेतील काही वास्तव गोष्टी, जसं की काही कायदेशीर कलम असतील किंवा एखादा मेडिकल टर्म असेल, एखाद्या वैद्यकीय परिभाषा असेल, तर ती नेमकी असणं, अचूक असणं महत्वाचं असतं. जेव्हा आपण ऐतिहासिक कथा लिहितो तेव्हा ते ऐतिहासिक वातावरण, त्याची बोली, तिचा पेहराव, त्यावेळचं भौगोलिक वातावरण, भौगोलिक परिस्थिती यातही अचूकता असायला पाहिजे. आणि आपला सर्वांचा जो जिव्हाळ्याचा विषय आहे विज्ञान कथा. विज्ञान कथा लिहिताना तर विज्ञानाच्या अचूकतेला पर्याय नाही.
आपण वाटेल ते त्यात लिहू शकत नाही. म्हणजे एक वैज्ञानिक कल्पना घेऊन त्या भोवती कथा गुंफणं वेगळं, ती काल्पनिक कथा असेल, पण त्यात विज्ञान काल्पनिक असता कामा नये, ते अचूक असायला पाहिजे. तेव्हा त्याबद्दल समजा आपली काही शंका असेल किंवा त्याबद्दल आपली काही द्विधा मनस्थिती असेल की हे नेमकं असं आहे की असं आहे, किंवा ती नेमकी परिभाषा कोणती आहे, तर त्याबद्दल मला वाटतं की आळस न करता थोडंसं शोधावं लागतं आणि ती नेमकी टर्म, नेमकी परिभाषा शोधून ती तिथे लिहिणं, आणि त्यात समजा थोडंसं क्लिष्टता येत असेल तर ती स्पष्ट करून सांगण्यासाठी जर काही अजून माहिती गोळा करावी लागली आणि त्या योगे वाचकाला जर समजावून सांगता येत असेल तर ते नक्कीच करायला हवं असं मला वाटतं. आणि मी उदाहरण देईन याबद्दल की मी मागे एक विज्ञान कथा लिहिली होती दशमावतार नावाची. तर त्या दशमावतार या कथेचा गाभा हा होता की जेव्हा क्ष किरण, एक्सरेज जेव्हा आपल्या पेशींवर पडतात त्यावेळेस आपल्या पेशींमध्ये काही प्रकारचे बदल म्हणजे काही म्युटेशन्स घडतात, आणि त्यातून जर आपले DNA चेंज झाले तर आपल्यावरच नव्हे तर आपल्या पुढच्या पिढीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. आता या गोष्टीसाठी नेमके एक्सरेचा कसा परिणाम होतो, एक्सरेवर काम करणारे ते जे 2 संशोधक मी दाखवले होते, त्या 2 संशोधकांच्या कामाची पार्श्वभूमी दाखवण्यासाठी एक्सरे बद्दलचं काही बॅकग्राऊंड सांगणं आवश्यक होतं. म्हणजे सुरुवातीला कथेच्या सेटअपमध्ये असं होतं की सुरुवातीला एक परिसंवाद चालू आहे आणि त्याबद्दल क्षकिरणांबद्दल माहिती चालू आहे. तर त्यावेळेस जे 2-3 प्राध्यापक एकमेकांशी बोलतील किंवा विद्यार्थ्यांना संबोधित करतील तर ते काही वेग असणार नाही, काही अमुक झालं तमुक झालं असं सांगून चालत नाही. तिथे नेमके शब्द पाहिजेत, नेमकी परिभाषा पाहिजे, नेमके सण पाहिजेत की कोणत्या साली काय झालं, ते ज्या पद्धतीने शास्त्रज्ञ बोलतील किंवा ज्या पद्धतीने प्राध्यापक बोलतील ती गोष्ट त्या ठिकाणी यायला हवी. तर त्या पद्धतीने आपल्याला शोध घ्यावा लागतो. किंवा माझ्या एका विनोदी कथेमध्ये एका कायदेशीर कलमाचा उल्लेख होता. तर त्या ठिकाणी समजा पोलीस हवालदार येतोय आणि सांगतोय की तुम्ही हा अमुक हा गुन्हा केलाय, तर पोलीस हवालदार जेव्हा सांगतो तेव्हा तो नुसतं सांगणार नाही, तो त्या कलमाचं नाव घेऊन सांगेल की तुम्ही हे कलम म्हटलंय म्हणून, बरोबर. तर ते कलम माहीत करून घेण्यासाठी मला थोडंसं संशोधन करावं लागलं होतं. कारण गुगलचा थोडा जास्त उपयोग होत असेल ना, रेफरन्स बुक्स पेक्षा आता इझिली अवेलेबल आहे आपल्या हातामध्ये, तर त्याचा उपयोग जास्त होत असेल. गुगलचा उपयोग नक्कीच होतो, पण गुगल वापरणं हेही एक थोडंसं कौशल्याचं काम आहे. आपण जर रेग्युलर पुस्तक वाचत असू तर गुगलमध्ये नेमकं काय शोधायचं हे आपल्याला कळतं. आपण फक्त गुगलवर अवलंबून राहत असू तर त्यातही खूप वेळ जातो आपला. म्हणजे नेमकी एखादी गोष्ट मिळेल, म्हणजे आता या कायदेशीर कलम जे मी म्हटलं त्याला नेमकं IPC म्हणतात हे जर माहित असेल आपल्याला पुस्तकातून वाचून तर मला गुगलवर शोधणं सोपं जातं. नाहीतर मी ती सर्च टर्म पण सांगता येत नाही. म्हणजे कुठे ना कुठे हा बॅलन्स पाहिजे. फक्त गुगलवर अवलंबून राहून चालणार नाही, वाचन अफाट पाहिजे. आणि विज्ञान कथांसाठी जसं मी म्हटलं त्यासाठी वैज्ञानिक कल्पना तुम्हाला स्वतःला समजलेल्या पाहिजेत. केवळ गुगलचा रेफरन्स घेऊन तयार झालेल्या विज्ञान कथाही मी पाहिलेल्या आहेत. त्यावेळेस मग आपल्याला ज्यांना खरोखर ती वैज्ञानिक संकल्पना माहीत आहे त्यांना ती विज्ञान कथांना वाटतं थोडी हास्य कथा वाटते, कारण काहीतरी भलतंच झालेलं तसं होऊ नये यासाठी ती वैज्ञानिक कल्पना मुळात समजून घ्यावी लागते. त्यासाठी पुस्तकं वाचण्याशिवाय पर्याय नाही. गुगल हे एक सुरुवात होऊ शकते, पण त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी खरोखर पुस्तकं वाचावी लागतात. अगदी बरोबर. रवींद्रजी किती अभ्यासक आहे तुमच्या लक्षात आलं असेल, आणि आपण त्यांना अजून एक नंतर प्रश्न विचारणार आहे त्या संदर्भामध्ये. आता मी परत थोडस निलिमाताईंकडे येते. निलिमाताई, साधारण आपल्या धनंजय दिवाळी अंकाला 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. आता तुम्ही एक 28-30 वर्ष त्याच्याशी संबंधित आहात, पण तरीही तुम्ही राजेंद्र कुलकर्णींकडून किंवा आधीच्या सर्व अंक पाहून तुमच्या अनेक गोष्टी लक्षात आल्या असतील. अश्विनी, कोणाचे तरी माईक ऑन आहेत किंवा काही आवाज येत आहेत बॅकग्राऊंडला? अश्विनी, खूप आवाज येत आहेत. हा, धन्यवाद अश्विनी. तर तुम्ही जुने अंक चालले असतील किंवा तुम्ही राजेंद्र कुलकर्णींकडून पण खूप काही ऐकलं असेल. तर 60 वर्षापूर्वी नेमकं कोणी हा अंक सुरू केला, कशा तऱ्हेने त्यांनी उपक्रम राबवले, त्यावेळेस धनंजयच्या दिवाळी अंकांमध्ये नेमकं काय छापून यायचं, पूर्वी हा अंक रेग्युलर अंक होता का आणि आता फक्त दिवाळी अंक झाला, कशा अनेक शंका आम्हा सर्वांच्या मनामध्ये आहेत. तर त्याबद्दल आपण मार्गदर्शन करावं.
धनंजयचा पहिला अंक 1961 साली आला आणि माझे सासरे शंकरराव कुलकर्णी हे त्याचे संस्थापक होते आणि त्यावेळेस ते त्याच्या आधी पुस्तकं वगैरे प्रकाशित करत होते, त्यामुळे त्यांचा लेखकांचा ग्रुप होता आणि इतर अंकांसाठी म्हणून ते काम करायचे. त्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की अरे आपणही एक अंक आणि त्यावेळेस ना म्हणजे वाचकांना मनोरंजनासाठी मासिक हीच होती. अंक म्हणजे आता तर फक्त दिवाळी अंक, तेव्हा मासिकांची भरपूर चलते होती आणि त्यामुळे मासिक काढायचं म्हणजे कोणालाही असं नवीन काही कल्पना सुचली की लगेच ते मासिक काढण्याकडेच वळायचे. आणि मग भलेही किंवा ती मासिका 8-10 वर्ष चालतील, 15 वर्ष चालतील, पण त्यावेळेस उत्स्फूर्तपणे सुचलेल्या कल्पना आपण वाचकांपर्यंत कशा द्यायच्या, तर मासिक काढून द्यायच्या. असं बऱ्याच प्रकाशकांनी संपादकांनी केलेलं आहे. तर तसंच मग माझ्या सासऱ्यांना सुद्धा बाबूराव अर्नाळकर त्यांच्या कथा मला खूप प्रसिद्ध होत्या. माझी आजी बाबूराव अर्नाळकरांच्या कथा वाचायची हे मला आठवते की स्वयंपाक करता करता इथ्या ओट्यावरती स्वयंपाक करता करता पुस्तक असायचं तिचं बाजूला आणि त्या माला असायच्या बाबूराव अर्नाळकरांच्या. तर तेव्हा इतके बाबूराव अर्नाळकर वाचले जायचे आणि त्यांचे धनंजय, छोटू, चंद्रहास असे वेगवेगळे हिरो होते. त्या हिरोंचा प्रभाव पडून आणि त्याच्या कल्पनेतून मग धनंजय हे नाव त्यांनी घेतलं आणि धनंजय नावाने दिवाळी अंक सुरू झाले. धनंजय त्याची पहिली संपादिका माझी नणंदच होती, शीला नाईक, चारुशीला कुलकर्णी, आता ती शीला नाईक सटम, सई नाईक सटम. तर ती होती पहिले. आणि पूर्वी ना अंक असे कौटुंबिक अंक असायचे की अंकाचे संपादक नंतर लेखक, बऱ्याचदा लेखक डमी असायचे, म्हणजे एकच लेखक वेगवेगळ्या टोपण नावांनी 4-5 कथा लिहायचा. नंतर म्हणजे घरातलाच कोणीतरी संपादनाची जबाबदारी घ्यायच्या. माझी दुसरी नणंद होती, ती जाहिरातीची जबाबदारी घ्यायची आणि प्रेसवरती जाऊन अंकांचं काम बघायला हे माझे मिस्टर माझ्या सासऱ्यांबरोबर जायचे. तर अंक तेव्हा स्वस्तात छापून व्हावे म्हणून अलिबागला माधव प्रिंटिंग प्रेसमध्ये अंक छापायचे असे आणि तेव्हा जवळजवळ ते 5 अंक माझे सासरे काढत होते. सप्पुच बुवा हा बुवांवरचा बिया बुवा एवढे फेमस लेखक होते तेव्हा, प्रसिद्ध होते, की त्यांचा सप्पुच बुवा म्हणूनही अंक त्यांनी काढला आणि असा तो बरीच वर्ष चालू होता. म्हणजे एकाच लेखकाच्या कथा घेऊन किंवा चंद्रकांत दिवाळी अंक, आता जसा की चंद्रकांत काकोडकरांच्या 4 कादंबऱ्या घेऊन चंद्रकांत दिवाळी अंक सुरू केला त्यांनी. तर एकाच लेखकाने 4 वेगवेगळ्या प्रकारच्या कादंबऱ्या 8 वर्ष अशा 4 वेगवेगळ्या कादंबऱ्या घेऊन केल्या आणि मग काकोडकरांनी स्वतःचा काकोडकर सुरू केला. पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना सुचणं आणि ते वेगवेगळे विषय, बरं 4ही कादंबऱ्यांचे विषय वेगळे असायचे. एक सामाजिक, एक शृंगारिक, एक थरार म्हणजे रहस्यमय कादंबरी आणि आणखीन चौथी कुठलाही सामाजिक विषय घेऊन, असे 4 विषय काकोडकरांच्या कादंबऱ्यांचे असायचे. आणि 8 वर्ष सतत म्हणजे 832 कादंबऱ्या तर इथेच झाल्या. आणि मग त्याच्यासाठी एकत्र भेटणं, चर्चा करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी मी लग्न झाल्यानंतर घरी इथे आले तेव्हा एकमेकांशी चर्चा करताना मला कळत गेल्या की कशा प्रकारे अंकाचं काम होत गेलं आणि मी मग त्यात घडत गेले. कारण माझी बॅकग्राऊंड काही संपादकाच्या आणि लेखकाच्या घरातली नव्हती, पण इथे येऊन मी घडत गेले आणि इथे येऊन ते वातावरण, सगळं लेखकांचं वातावरण, लेखकांच्या भेटी, त्यांचे अभिप्राय, त्यांच्याबद्दलच्या गोष्टी ऐकून मी तयार होत गेले. आणि मुख्य म्हणजे माझे मिस्टर राजेंद्र कुलकर्णी हे व्यवसायाने आर्किटेक्ट आणि प्रायव्हेट कंपनीत काम करत असल्यामुळे, म्हणजे कन्स्ट्रक्शन कंपनीत असल्यामुळे दिवसाचे 8-10 तास त्यांचं ऑफिसच असायचं. त्याच्यानंतर अंकाचं काम करायचं म्हणजे धावपळ व्हायची. मग ऑफिस व्यवस्थापनाची सगळी जबाबदारी मी घेतली होती आणि लेखकांना भेटणं आणि कथा कुठल्या घ्यायच्या ते ठरवणं, कारण त्यांच्या ते रक्तातच होतं. जन्मापासूनच ते बघत होते कसं करायचं असतं काम. आणखीन अलिबागला माधव प्रिंटिंग प्रेसमध्ये सासऱ्यांबरोबर ते जायचे कामासाठी आणि ते जाण्यासाठी त्यांना काय होतं, काहीतरी लहान असताना आपल्याला आमिष लागतं, तर त्यांना आमिष असायचं की तिकडल्या बंदरावर उतरलं, बोटीने जायचं आणि तिथे उतरलं की तिथे मस्त वडा आणि कॉफी मिळायची. अण्णांबरोबर काम करायला गेलं की आपल्याला वडा मिळणारे, बटाटे वडा आणि कॉफी प्यायला मिळणारे आणि त्या पोटी ते त्यांच्याबरोबर तिथे माधव प्रिंटिंग प्रेस मध्ये जायचे. पण तेवढंच नसायचं, तिथे गेल्यावर आपोआप तिथले संस्कार होते.
आणि मग तिथे राहून त्या 4-5 अंकांचं काम तिथे 2-3 दिवस राहून करायचं. आणि मग ते माधव प्रिंटिंग प्रेसचे जोशी ते अख्खं कुटुंब त्या कामात घडलेलं असायचं. म्हणजे सकाळचा स्वयंपाक झाला की सगळे गोलाकार बसून अंकाची झुंपणी करायला बसायचे. अंकाची प्रत्येक पानं फोल्ड करावी लागतात ती छापून झाले की. तर घरातलेच कुटुंबीय गोलाकार बसून ते फोल्डिंगचं काम करायचे. मग त्याच्याबरोबर माझे सासरे आणि मिस्टरही बसायचे. ती फोल्डिंग करायची, झुंपणी करायची, मग त्याचं कटिंग करायचं. आणि हे सगळी वर्णनं ते असं सांगायचे की आपल्याला तो कामाचा कधी भार वाटतच नाही. आपलं आवडतं काम आवडून घेणं ही जी गोष्ट असते ना ती मी इथे शिकले. की काम कसं आपण घेतो की अरे मला आता टेन्शन आहे, मला हे काम करायचे, अंक आहे तेवढे, ते यायला पाहिजे, ते नाही. इतकं हसत खेळत काम व्हायचं की ते कित्येकदा आम्ही झोपणी करताना गाण्याच्या भेंड्याही खेळायचो, काही करायचो, पण ते काम पूर्ण करून आम्ही परत यायचो. आणि अशा प्रकारे त्यांच्यावरती ते सगळे संस्कार झालेले असल्यामुळे जेव्हा त्यांना 8-10 वर्ष अंकाच्या कामापासून दूर राहावं लागलं आणि आम्ही तेव्हा गल्फमध्ये होतो, सौदी अरेबिया. मला त्या कुठल्याच गोष्टींची तेव्हा कल्पना नव्हती, कारण मी सुखासीन बँक ऑफिसर असलेल्या वडिलांची एकुलती एक मुलगी आणि अशा वातावरण असल्यामुळे आणि माझं हे की बँकेत नोकरी मिळवायची एवढंच माझं ध्येय होतं तेव्हा. आणि अचानक लग्न होऊन सौदी अरेबियाला जावं लागल्यामुळे बँकेत मिळालेला जॉब सोडून तिथे गेल्यावर मी जरा थोडी गिरमुसले झाले होते, कारण जॉब मिळावा म्हणून मी खूप कष्ट केले होते आणि सोडून मी तिथे गेले होते. आणि मग तेव्हा त्यांच्या ज्या गोष्टी ऐकायचे की असं अंकाचं काम आम्ही करत होतो आणि हे, आणि मग मी त्यातनं ते आकर्षित होत गेले. आणि इथे आल्यानंतर मी सगळी जबाबदारी, कार्यालयीन जबाबदारी घेतली आणि त्यांनी बाहेरची जबाबदारी, म्हणजे मुख्य काम त्यांचं होतं संपादकीय जबाबदारीचं. आणि मग मी दर महिन्याला तेव्हा अंक निघत होता. आम्ही परत आलो 87 पासून अंक परत हातात घेऊन 87 ते 90 4 वर्ष दर महिन्याला अंक निघत होता. आणि महिन्याचा अंक म्हणजे मग सततच काम असतं, कथा येणं, निवडणं. आणि तेव्हा ते अंक खिळे जुळवणीवरून ऑफसेटवर आले होते. आणि मग त्याच्या आम्ही दैनिक सागरच्या ऑफिसमध्ये म्हणजे चिपळूणला अंक छापून घेत होतो. आणि चिपळूणला कारण स्वस्त काम होत होतं. अलिबागचं झालं ती आधीची गोष्ट होती, सुरुवातीची. आणि चिपळूणला जाणं हे आम्ही नंतर जे आलो 87 साली तेव्हापासून. तर शनिवार रविवार ऑफिसला सुट्टी असल्यानंतर राजेंद्र चिपळूणला जायचे. त्यांच्या प्रेसमध्ये त्या गॅल्या छापून घ्यायच्या, त्या गॅल्या यायच्या छापलेल्या. आणि मग आम्ही पेज लेआउट करून त्या पानांवरती ती कथा चिकटवायची, त्याच्यात चित्र चिकटवायची आणि मग ती पानं परत पाठवायची आणि मग ते ऑफसेट प्रिंटिंग व्हायचं. आणि मग ती कामं करायला, हे सगळे कामं मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली करत होते. आणि मग ते अंक छापून आले की ते सोडवून घ्यायचे, मग बांधायची, पाठवायची, रेल्वेला जायचं. तेव्हा रेल्वे पार्सलला जाणारी 87 म्हणजे 88-90 साली रेल्वे पार्सल जाणारी एकमेव बाई होती. म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा तिथे पाऊल टाकलं ना तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं की कसे पार्सल करायचे. तेव्हा अक्षरशः माझ्या पाहिलं की आता मी कसं करू. आणि कारण सगळा पुरुषी मक्तेदारी तिथे काम करायला, चहा पाज हॉटेलात हे की म्हणजे आपली कामं पटकन होती, कारण खूप गर्दी असते कामाची. पण काहीच मला कल्पना नव्हती. आणि मग मी तासन तास तिथे खोळंबून उभी असायची की आता माझं पार्सल काट्यावर टाकलं जाईल आणि मग ते गाडीला जाईल. आणि अशा वेळेस तिथे एक नामजोशी, म्हणजे मला नावही आता त्यांचं आठवते, कल्याणला राहणारे होते नामजोशी म्हणून गृहस्थ. ते माझी ही गंमत बघत असायचे. कुठल्या तरी कामाच्या निमित्ताने तिथे आलं की बोलायचं अरे ही बाई अजून येतेच आहे पार्सलला घेऊन. मग त्यांनी मला भेटले आणि म्हणाले की हे काम अशा पद्धतीने होणार नाही, मग चला मी तुम्हाला मदत करतो वगैरे. आणि मग त्यांच्या मदतीने माझे कामं पटापट व्हायला लागले. तर म्हणजे हातात झाडू घेऊन कार्यालय साफ करण्यापासून पार्सल टाकण्यापर्यंतची कामं मी केली. म्हणजे माझं संपादकीय क्षेत्रात प्रवेश फार उशिरा झाला. म्हणजे एखाद्या धंद्याचं म्हणतात अ ब कडे शिकण्यापासून ते मग पुढची ग्रॅज्युएशन पर्यंतची लेव्हल अशी ती येत गेलेली आहे. आणि मी ते समजत गेले, काम करत गेले काम. आणि त्यात मला आनंद मिळत गेला. की कामं करत असताना सुद्धा म्हणजे आता बोलताना ह्या गोष्टी आठवत जातात की जसं ते बाइंडिंगचं काम जसं चिपळूणला, मग नंतर फारच उतरवड व्हायला लागली राजेंद्रांची. आणि मग आम्ही मुंबईत छापायला सुरुवात केली. मग मिल कंपाऊंडच्या इथे, जिथे फार मोठी नंतर घटना घडलेली मला कळलं, पण तिथे आमचा प्रेस होता आणि तिथे मी म्हणजे जायची. आणि तो सगळा सुनसान एरिया, आणि तिथे जाऊन ते बाइंडिंगचं काम झालंय की नाही, अंक तयार झाले की नाही बघणं, आणि तिथून मग ते आपल्या ऑफिसला टॅक्सी करून घेऊन येणं, आणि अशी सगळी मेहनत केलेली. आता मला आश्चर्य वाटतं की एवढी कामं आपण कशी केली. आता मला ऑफिसात
म्हणजे बसलं आणि फोन केला तर सगळी कामं होतात. पण तेव्हा आम्हाला दोघांनाही प्रत्येक कामासाठी जावं लागायचं, स्वतःला वेळ द्यावा लागायचा. किंवा आणखीन एक गोष्ट आठवते म्हणजे अंकांची पार्सलं बांधणं, आणि पार्सलं बांधणं हे सुद्धा आम्हीच स्वतः करायचो. आणि रात्री जेव्हा अंक छापली येईल तेव्हा त्या प्रेस मध्येच, कारण वाहतुकीचा खर्च वाचवायचा, मग प्रेस मध्येच जायचं, तिथेच बसायचं, पार्सली कामाचं सामान घेऊन 2-4 मदतीला माणसं घेऊन द्यायचे. भागोजी म्हणून होते तेव्हा बॉम्बे बुक डेपोत, ते काम करायचे. त्यांची नोकरी संपली, ऑफिसचं काम संपलं की ते यायचे मदती केला, आणि आम्ही रात्री 12 पर्यंत तिथे थांबून ती पार्सलं बांधून घ्यायचो. मग त्यांनी बांधून दिलं की त्याच्यावर नावं लिहिणं, स्टिकर चिकटवणं, हे ते 1, 2, 3, 4 आकडे घालणं. एका पार्टीची 12 पार्सल असायची, सगळी अशी बांधून झाली की मग आम्ही यायचो. आणि मग त्या टेन्शन पोटी मला कित्येकदा आजार पण यायचं, हे काम कसं होणार आणि आपण कसं पार पाडणार. आणि राजेंद्रांनाही तेव्हा 8-8 दिवस सुट्टी घेऊन मदत करायला लागायची. पण आता आठवलं की वाटतं किती मजा होती त्या कामामध्ये सुद्धा. की आणखीन एक आठवते म्हणजे वाचकांचं प्रेम, की अंकापोटी, की अंक तयार झाला का म्हणून फोन यायचे. आणखीन मग मंदार नेरुरकर तेव्हा म्हणजे हे 80-90च्या दशकामध्ये अंकांना एवढं मागणी होती ना, आणि अंक दिवाळी अंकांचे एवढं, तुला तर तुम्हाला माहितीच आहे की आपण प्रदर्शनं भरायची वेगवेगळी, आणि त्यामुळे ना वाचकांमध्ये खूप उत्सुकता म्हणायची की अंक आपल्या हातात कधी. आणि मला पहिले अंक मिळाला, माझ्या हातात पहिल्यांदा आला आणि मी तो वाचला, आणि मग ते एकमेकांना सांगणं. तर तेव्हा तिथे आयडियल बुक मध्ये एक लेखक म्हणा किंवा वाचक आला होता, आणि तो म्हणत होता मला धनंजयचा अंक हवाय, माझी एक कोर्टात केस चालू आहे आणि मला माझ्या वकिलांना खुश करायचंय, आणि ते धनंजयचे वाचक आहेत, तर मला अंक आलाय कारण मला हवाय. की अंक तयार झाले का, असे असे गिऱ्हाईक इथे उभे आहेत. अंक तेव्हा प्रेसमध्ये बाइंडिंग होत होता, आणि मग आम्ही आमच्याच एका सहकार्याला पाठवलं, तिथून 5 अंक मागवले, तो ट्रेननी दादरला गेला आणि तो अंक नेऊन दिला, आणि 4च्या ट्रेननी ती व्यक्ती जाणार होती अंक घेऊन, आणि अंक त्यांना पोहोचवला. अशी म्हणजे वाचकांना खुश करणं हे एक धनंजयचं ध्येय, की वाचकांपर्यंत कशाही प्रकारे अंक हा पोहोचलाच पाहिजे. तर तसं आहे. आणि एक म्हणजे गोष्ट, आता धनंजयचे संपादक कसे, की एक धनंजयमध्ये कथा आली होती, आणि त्या कथेचं कौतुक करणारा एक फोन मला आला. कुलकर्णी म्हणूनच त्यांचं आडनाव होतं, दादरवरून, आणि ते गोदरेज मध्ये कामाला होते, गोदरेज मध्येच मला वाटतं सेफ्टी डिपार्टमेंटला कामाला होते, आणि त्यांना डॉक्टर बाळकोंडे यांची कथा अतिशय आवडली होती, आणि ते म्हणाले ही कथा मला आमच्या साहेबांना द्यायची, पण त्यांना मराठी कळत नाही, त्यांना इंग्लिशमध्ये द्यायची, आपल्याला काय करता येईल वगैरे असा फोन आला होता, आणि त्याबद्दल ते माझ्याशी पुष्कळ बोलले. आणि मग मी राजेंद्रांना ऑफिसात आल्यावर सांगितलं की असा असा त्यांचा फोन आला होता, आणि त्यांना तो अंक हवा आणि कथा अनुवादित करून हवी. अंक तेव्हा दिवाळी अंकांचा सर्वे घ्यायला ते म्हणजे आयडियल मध्ये गेले होते, आणि आयडियल मध्ये त्यांच्या पुढे एक गृहस्थ अंक घेत होते. प्रत्येक दिवाळी अंकाला म्हणजे जे वाचक असतात ना, ते 8-10 अंक तरी विकत घेतात. असं त्यांनी अंकांची नावं सांगितली आणि लिस्ट करत होते, आणि त्यांनी सांगितलं, आणि मागून त्यांनी त्यांच्या पाठीवर हात मारला आणि म्हटलं की तुम्ही अशोक कुलकर्णी का. तर ती व्यक्ती एवढी अवाक झाली की तुम्ही माझं नाव कसं ओळखलं आणि कसं काय. तर म्हणे काल तुम्ही फोन केला होतात ना अंक आवडल्याचा आणि कथा आवडल्याचा. ती व्यक्ती आश्चर्यचकित झाली, आणि मलाही यांनी सांगितलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं की मला त्यांचा फोन आला होता आणि मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगितलं, आणि तुम्ही दुसऱ्याच दिवशी ते तिथे भेटतात आणि त्यांना कसं ओळखलं. ते हसले गालातल्या गालात, म्हणे हा मी धनंजयचा संपादक आहे. मी बरोबर ओळखलं. आणि त्या अशोक कुलकर्णींनी त्या आनंदापोटी त्यांना घरी जवळच त्यांचं घर होतं आणि कॉफी प्यायला घेऊन गेलो, की नाही चला तुम्ही माझ्या घरी कॉफी प्यायला. अरे मला स्वप्नातही वाटलं नाही की अशी आपली भेट होईल लगेच. आणि ते अजूनही अशोक कुलकर्णी आमच्या संपर्कात आहेत. वाचक असूनही अजूनही त्यांनी ते ऋणानुबंध 15-20 वर्ष झाली त्या गोष्टी, पण ते आहे. आणि असे बरेच सादर असे वाचक आहेत की जे फोन करून विचारतात काही अंक कधी येणार आहे. दिवाळीच्या बरोबर 15 दिवस आधी त्यांचे फोन असतात की अंक कधी येणार आहे, मी वाट बघतोय आणि मग मला तुम्ही पाठवा. असे म्हणजे मी प्रश्नांच्या कुठे अलीकडे पलीकडे जाते का. मला खरं ना अजून एकाबद्दल सांगायचं होतं की दिवा ही एक संस्था, प्रतिभा ते दिवा ही एक दिवाळी अंकांसाठी काम करणारी संस्था स्थापन केली होती
त्याबद्दल सांगायला मला आवडेल. कारण दिवाळी अंकांना ग्लॅमर होतच, पण त्यानंतर वाचक जसं इंग्रजी वाचनाकडे कल वाढला तसं असं जाणवायला लागलं की दिवाळी अंकांचं वाचन कमी होतंय का, किंवा दिवाळी अंकांचं वाचन अधिक व्हावं म्हणून काय करता येईल. तेव्हा सर्व दिवाळी अंकांच्या संपादकांनी मिळून एक दिवा ही संस्था स्थापन केली आणि त्या दिवा संस्थेतर्फे म्हणजे BY पाध्ये जे ऍडव्हर्टायझिंगचे विजय पाध्ये आहेत त्यांच्याच कार्यालयात ह्या संस्थेची स्थापना झाली आणि शिवाजी धुरी, चंद्रकांत शेवाळे, नंतर आवाजचे पाटकर, ग्रामकीचे दादा शेवाळे, राजेंद्र कुलकर्णी स्वतः, आणखीन हे होते बीज ऍडव्हर्टायझिंगचे आनंद गुप्ते, अशा सगळ्यांनी मिळून, शिवाजी धुरी, अरुण जाखडे, अशा सर्वांनी मिळून ती संस्था स्थापन केली. आणि तेव्हा 2-3 वर्षांनी 100 वर्ष पूर्ण होणार होते दिवाळी अंकांना. तर त्याच्या निमित्ताने बरेच कार्यक्रम केले, वेगवेगळी प्रदर्शनं भरवली दिवाळी अंकांची. लेखकां आणि वाचकांसाठी स्पर्धा घेतल्या त्यांनी, की वाचकांना कुठला अंक जास्त आवडतोय आणि मग त्याच्याबद्दल तुम्ही लिहून कळवा थोडक्यात, आणि मग त्यांना बक्षिसं देणं आणि मग त्याचे कार्यक्रम करणं. ह्याच्यामुळे काय झालं की दिवाळी अंकांना मोठं ग्लॅमर मिळालं. वेगवेगळे वर्तमानपत्र दिवाळी अंकांची दखल घ्यायला सुरुवात केली त्यांनी आणि त्याच्यामुळे दिवाळी अंकांचे वाचक वाढले. थोड्याफार प्रमाणात दिवाळी अंकांना जाहिरात मिळायलाही मदत झाली या दिवा संघटनेमुळे. तर असं म्हणजे मला म्हणायचं की समाजातला प्रत्येक घटक दिवाळी अंकांसाठी कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्याच्यामध्ये सहभागी होत होता आणि त्याचा आणि हे दिवाळी अंक ही एक मोठा काय म्हणायचं उद्योग आहे हा. आता ह्या कोविडच्या 2 वर्षामध्ये आपल्या वाचनावर, पुस्तक विक्रीवर आणि ह्याच्यावर खूप बंधनं आली आहेत. आपल्याला काहीच करता येत नाही, आपली पुस्तकं असून अंक पोहोचवणं हे करता येत नाही. पण हा खरं म्हणजे खूप मोठा उद्योग आहे दिवाळी अंक किंवा पुस्तक हा. कारण छोटे छोटे घटक आम्ही अंक छापतो तेव्हा प्रेसवाले, लेखक, प्रेसवाले, जाहिरातदार आणि छोटे छोटे विक्रेते, जसं पेपर टाकणारे असतात तसे छोटे छोटे विक्रेते असतात. छोट्या छोट्या लायब्ररीज वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये, वेगवेगळ्या भिशी मंडळांमध्ये, भगिनी मंडळांमध्ये किंवा वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये दिवाळी अंकांच्या लायब्रऱ्या चालू होतात. आणि तेव्हा हे जे छोटे विक्रेते असतात ते अंकांचे गठ्ठे घेऊन विकत असतात. त्यांची त्याच्यावरती फोटो असतात, ते आस लावून असलेले असतात की अरे दिवाळी अंक येईल आणि 15 दिवसात आपण मस्त त्याची विक्री करू आणि त्याच्यावरती आपले काहीतरी स्वप्न असतील छोटी मोठी पूर्ण करायची ती करू. तर दिवाळी अंकांना वाचकांकडून प्रोत्साहन मिळणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं की ह्या सर्व घटक समाजातल्या छोट्या छोट्या घटकांना त्याच्यामुळे नक्कीच फायदा होईल आणि दिवाळी अंक कायम वाचले जातील असं मला वाटतं. प्रतिभा ताई, हॅलो. खूप छान मार्गदर्शन केलं आपले सगळे मान्यवर, जो आपल्याला अक्षय फराळ देत आहेत. त्याच्याबरोबर निलिमाताईंच्या या आठवणी सुद्धा शब्दवेलवर आज अक्षय झालेल्या आहेत. मी जावळे सरांकडे वळते आणि त्यांना आजचा शेवटचा प्रश्न विचारते की या साहित्य क्षेत्रात तुम्हाला खूप असे रसिक लाभले, रसिक वाचक लाभले आणि त्यांच्या सोबतच्या खूप गमती जमती तुमच्याकडे आहेत. तर एखाद दुसरी गंमत तुम्ही आमच्या बरोबर शेअर करावी. सर, आपल्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत, तुमच्याशी तुम्ही 5 मिनिटं बोलू शकता. फारसे म्हणजे फार मोठे गमतीदार प्रसंग नाहीये, आहे साधाच प्रसंग आहे. तर मी असं तर जसं फावला वेळ मिळायचा तसं मी लेखन करायचं. तर एकदा आमच्या कंपनीमध्ये आमचं संडे वर्किंग असायचं. संडे वर्किंग म्हणजे मध्ये एखादी सण असेल तर त्याला सुट्टी द्यायचे आणि संडे चालू ठेवायचे. तर संडे वर्किंग म्हणजे थोडंसं हॉलिडे वातावरण राहायचं. म्हणजे एवढंसं काही टेन्शन नसायचं. सकाळी एक राऊंड झाला, GM बरोबर मीटिंग झाली की आपण दिवसभरात मोकळे. तर मी दुपारी आपल्या जेवल्यानंतर आपल्या कादंबरी लिहायला सुरुवात केली त्याच्यामध्ये. तर साधारण 3-3:30 वाजले असतील. तर मी अगदी त्याच्यामध्ये एकाग्रचित्त होऊन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालो होतो लिहिण्यामध्ये. तर आमचे महाप्रबंधक GM साहेब सहज आले तिकडे आणि दरवाजा उघडून बघितला. तर मी लिहितोय, आतमध्ये येऊन बसले. तर जवळजवळ 10 मिनिटं ते बसले, पण मला माहिती नाही की शेजारी कोणी बसले किंवा मी म्हणजे
ते देहभान विसरून मी लिहित होतो अतिशय. मग थोड्या वेळाने त्यांनीच थोडस असं नॉक केलं, सर अरे मग त्या ऍक्च्युली त्या भावसंवादात बाहेर यायला बघा अजून 2 मिनिटं लागली की बघा काही कळतच नव्हतं. सगळं डोळ्यासमोर ते पात्र आणि ते असं तो तिकडचा परिसर. मग हळूहळू थोडस मी वातावरणाला सरावलं आणि बघितलं तर बापरे, म्हटलं थोडस अरे नाही बेटे बेटे बोर हो रहा था, आज तू लोग सो रहे झाले, तू तो कम से कम कुछ कर रहा है. बोले क्या कर रहे थे? बोले सर मैं नॉवेल लिखा. क्या बात कर रहे हैं आप, नॉवेल लिख रहे और यहाँ पर? माय गॉड. त्यांना भी दाखवलं कि अरे यार तुम अभी ऐसा करो कि अपने टेक्सटाइल के ऊपर में लिखो, अभी कामगार जो है ना अपने उनको जरा एनकरेज करने का ऐसा कुछ लिखो, या अपना प्रोडक्शन में वैसा जरूर लिखेगा अभी. पण एक महाप्रबंधक येऊन समोर बसणं म्हणजे याच्यासारखा मोठा हे नाही. आणि कधी कधी आपल्या ट्रेनमध्ये मी बसायचो तर असंच मी आपलं सगळं देहभान विसरून लिहित राहायचो. तर डोंबिवली स्टेशनमध्ये येऊन गाडी उभी राहायची आणि अवला स्टेशन ठाकूरली असं ऐकून जो माझी हालत खराब व्हायची की मी जो उठून धावत सुटायचो दरवाजाकडे, ती सगळी पब्लिक मला बघून असायची त्यामध्ये, आणि मी अक्षरशः चालत्या लोकांमधनं बाहेर उभी टाकायचो. अरे बापरे. म्हणजे आता उतरायचं डोंबिवलीमध्ये आहे ना, गाडी थांबली तर गाडी रस्त्यावर थांबत नाही, पण जेव्हा अनाउन्समेंट येते अवला स्टेशन ठाकूरली, माय गॉड अरे येतो तसाच मोबाईल हातावर धरून दरवाजापर्यंत धावत सुटायचं. याच्यावर मस्क्याच्या डब्यामध्ये काही गर्दी नसायची तर पटकन म्हणजे उतरता यायचं. ते रॉडीला धरून पटकन 2 पावलं टाकले, पण ते पब्लिकची हसायची ना ते बघून मला फारच ओशाव्यासारखं व्हायचं की बरे काय आपण बरे एवढं कुठे असं चालतं का. खूप छान आठवणी आहे तुमच्या. येस येस येस. सकाळी जेव्हा आम्ही जायचो तेव्हा माझा मित्र माझ्या बाजूला असायचा. माटुंगा स्टेशन आलं की जावेसा बस चलो, तेव्हा बंद करून अशा गमती आहे. खूप छान आहे. मी थोडं रवींद्रकडे वळते, त्यांना एक शेवटचा प्रश्न विचारते आणि मग आपण थांबूया, कारण आपल्या सगळ्या रसिकांना आता भुका लागलेल्या आहेत, 8:30 वाजत आलेले आहेत. तर एक शेवटचा प्रश्न मी घेते रवींद्र, तुम्हाला विचारते की तुम्ही स्वतः लेखनाकडे कसे वळलात, कधी वळलात आणि कोणता साहित्य प्रकार तुम्ही सर्वात पहिले हाताळलात, त्याच्याविषयीचे काही अनुभव तुम्ही आमच्या बरोबर शेअर करा. नक्कीच. मी लेखनाकडे वळलो असं म्हणणं थोडंसं अवघड जाईल. मी लेखनात जन्मलो असं म्हणता येईल, कारण माझे वडील श्री उद्धव भायवाल हे ज्येष्ठ साहित्यिक, कवी आणि कथाकार आहेत. तर म्हणजे जन्मल्यापासूनच माझ्यावर प्रत्यक्ष संस्कार होत गेले होते. मी म्हणजे अगदी सुरुवातीपासून मला वाटतं 1ली 2रीत असताना पहिली कविता लिहिली होती. तर त्या पद्धतीने पाहायला गेलं तर मी आठवतात का त्या ओळी, आठवत आहेत का पहिल्या कवितेच्या ओळी, आठवत आहेत का? काहीतरी पावसावर काहीतरी लिहिलेलं होतं तेवढं आठवत मला. हरकत नाही, छोटीशी कविता होती. पण हळूहळू मग लिहित गेलो. शाळेत असताना माझी एक कविता एका नियतकालिकात प्रसिद्ध झाली होती आणि त्यांनी तो पेपर माझ्या शाळेत पाठवला होता. तर मुख्याध्यापकांना ते इतकं आवडलं होतं की त्यांनी तो कटिंग करून नोटीस बोर्डवर लावलं होतं, ते आठवतं. तर हळूहळू मी असं लिहित गेलो आणि खऱ्या अर्थाने मात्र म्हणजे मी स्वतःसाठी लिहित होतो आणि मी अक्षरशः, तुम्हाला विश्वास वाटणार नाही, पण मी कथा लिहायचो, माझं समाधान झालं, वाचून झालं की कथा फाडून फेकून द्यायचो, कारण फक्त ती स्वतःसाठी लिहिलेली असायची. पण ज्यावेळेस मग मी स्वतः बरोबर दुसऱ्यांसाठी कथा शेअर करायचा विचार करू लागलो आणि कथा इकडे तिकडे पाठवायला लागलो, त्यावेळेस सुरुवातीलाच मला साप्ताहिक सकाळचा आणि आम्ही पार्लेकर हे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले, तेव्हा वाटलं की नाही आपण खरोखर काहीतरी लिहू शकतो आता. आणि मग नेक्स्ट डेस्टिनेशन कोणतं, आपण काय लिहायला पाहिजे आता, तर धनंजय. कारण धनंजयमधल्या कथा फार पूर्वीपासून वाचत आलेलो होतो. धनंजयमध्ये काहीतरी आपलं लिहिलेलं येणं हे सर्वात मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. घाबरत मी थेट राजेंद्र सरांना एक माझी कथा पाठवली होती. धार्ष्टे म्हणावं लागेल त्यावेळेस, कारण मी अगदीच नवोदित होतो आणि राजेंद्र कुलकर्णी सर ती घेतील अशी मला अजिबात अपेक्षा नव्हती. पण त्यांनी मला आश्चर्याचा धक्का दिला. म्हणजे मी नवोदित असल्याचं मला जाणवू पण दिलं नाही. अक्षरशः म्हणजे हाताला धरून माझ्याकडून ती कथा त्यांनी दुरुस्त करून घेतली, सुधारणा करून घेतली आणि ती विश्वसंकेत नावाची पहिली कथा जेव्हा धनंजयच्या दिवाळी अंकात आली तेव्हा मला वाटलं की नाही आपणही आता लेखक झालो.
तर त्या पद्धतीने मी ऍक्च्युली लेखनाकडे वळलो आणि विनोदी कथा आणि विज्ञान कथा मला वाटतं मी सोबतच लिहायला लागलो. त्यामुळे पहिली कथा अशी नेमकी सांगता नाही येणार, पण मला वाटतं विनोदी आणि विज्ञान दोन्ही मी सोबतच लिहित होतो. नाही, तुम्ही स्वतः आता तुमच्या मुलाला परमला मार्गदर्शन करताय, पण तुमचे अजूनही आई वडील तुमचं तितकंच कौतुक करतात. तुम्ही जेव्हा साहित्य संमेलनात कथाकथन केलं तेव्हा दोघंही आवर्जून तिथे उपस्थित होते. तर खूप छान कुटुंब आहे तुमचं, साहित्य कुटुंब आहे. आणि खूप थोडक्यात तुम्ही शेवटच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. धन्यवाद. मला प्रवीण बोपुलकर यांना सांगायला आवडेल की धनंजय मध्ये आज आपण फक्त 2च लेखक बोलवू शकलो. धनंजय मध्ये असे कमीत कमी 50 लेखक आहेत जे पुढे मागे दरवर्षी लिहित असतात. तर त्या सगळ्यांनाच आपण संधी द्यायला हवी आणि कमीत कमी धनंजयच्या निमित्ताने 10 तरी कार्यक्रम आम्हाला या ग्रुपवर तुम्ही करायला परवानगी द्या असं मी सांगते. आणि अश्विनी, मी शेवटाकडे येते. तो आभार मान. साहित्य संमेलन, नाट्य संमेलन, राजकारण हे जसे मराठी माणसांना खूप आकर्षित करणाऱ्या अशा गोष्टी आहेत, तसंच आकर्षित करतं ते दिवाळी अंक. मी खूप लहान होते जेव्हा मी वाचतही नव्हते तेव्हा दिवाळीच्या फराळाबरोबर आमच्या टिपॉयवर एक 2-3 अंक असायचे आणि त्याच्यामध्ये आवाज असायचा, स्त्री असायचं. तेव्हा सुद्धा आमच्या घरी धनंजय आणि चंद्रकांत हा दिवाळी अंक असायचा. तर अशा धनंजय दिवाळी अंकासाठी आज आपण एक छान कार्यक्रम केला. आणि जसं मी सांगितलं की असे खूप कार्यक्रम, कारण आपल्या सगळ्या लेखकांना इथे आपल्याला बोलतं करायचंय, त्यांच्याकडे खूप अनुभव आहेत. आज पण या लेखकांसोबत मी जवळजवळ 4-5 तास बोलू शकते, परंतु 8:30 झालेले आहे, आपली वेळ संपलेली आहे. तर सर्व मान्यवरांचे मी आभार मानते. आणि खरं तर शब्दवेलनी आपल्याला ही संधी दिली चर्चासत्रासाठी, यासाठी त्यांचे आभार. आणि अश्विनी आता आपले सगळ्यांचे आभार मानले. धन्यवाद ताई. खरोखर अप्रतिम असा हा आजचा कार्यक्रम झालेला आहे. जाई फाउंडेशन द्वारा संचालित शब्दवेल साहित्य मंच द्वारा हा धनंजयच्या निमित्ताने हा जो कार्यक्रम आहे, खर तर धनंजय हा दिवाळी अंक आणि 60 वर्षे याला पूर्ण कंप्लीट झालेली आहे, पूर्ण झालेली आहे. त्या निमित्ताने हा आपली ही सुरुवात आहे धनंजयच्या निमित्ताने या कार्यक्रमाची. जसं की ताई बोललेल्या आहेत की यामध्ये 50 कवी आहेत. अगदी बरोबर ताई. आणि खरोखर आपल्या रसिकांना, प्रेक्षकांना सुद्धा हे अनमोल मार्गदर्शन मिळणं खूप आवश्यक आहे. बरेचसे रसिक वर्ग सुद्धा आपल्याशी जुळलेला आहे. अवघ्या महाराष्ट्रातून रसिक वर्ग आणि 2000च्या जवळपास सर्व लोक आपल्याला बघत आहेत, ऐकत आहेत आणि आपल्या सर्वांचं मार्गदर्शन सुद्धा ऐकत आहेत. तर सर्वप्रथम मी या धनंजय जे मासिक आहे, दिवाळी अंक आहे, या अंकाच्या संपादिका माननीय निलिमा कुलकर्णी मॅडम यांनी आपला अनमोल असा वेळ दिला आहे आणि त्याचबरोबर सुंदरसं असं मार्गदर्शन सर्वांना दिलेलं आहे. एवढंच नाही तर काय म्हणावं की उत्तमरित्या संपादक कसा असतो की अगदी पॅकिंग पासून तर साफसफाई पासून खरोखर जर आपल्याला उंच गाठायचं असेल तर खाली असणं सुद्धा एक गरजेचं आहे. हा सुंदरसा अनुभव सुद्धा आमच्याशी आपण शेअर केलेला आहे. आणि एक संपादकीय संस्कार काय असतात याचे सुद्धा आपण आम्हाला अनमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यासाठी मी आपल्या शब्दवेल टीम तर्फे, त्याचबरोबर अवघ्या महाराष्ट्रातून बघणाऱ्या रसिकांतर्फे मी आपले खूप खूप आभार मानते आहे. त्याचबरोबर आपल्याशी जुळलेले सुनील जावळे सर, अगदी गोड असे अनुभव सांगणारे आणि अगदी प्रवासामध्ये आपला प्रवास काय आहे असे प्रवास वर्णन सांगणारे सुनील जावळे सर, अनमोल असे आपण मार्गदर्शन केलेले आहेत, अनमोल असे किस्से सांगितलेले आहेत की मंत्रमुग्ध करणारे असे सर्व किस्से आहेत. रसिक वर्ग जिथे आहे तिथेच बसलेला आहे की कुठे जाऊ नको असे हे सर्व किस्से आणि अनमोल मार्गदर्शन होत आहे. जावळे सर, आपण सुद्धा आपले अनमोल मार्गदर्शन आम्हाला
दिले आहे, त्याचबरोबर अनमोल असा आपला वेळ दिला आहे, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते आहे. त्याचबरोबर रवींद्र भैवाल सर यांच्याविषयी काय बोलावं. लेखनात मुरलेले असे लेखक सर आहेत आणि अशी ही वैचारिक मेजवानी सुद्धा या सरांनी आपल्याला दिलेली आहे. प्रत्येक गुगल काय आहे आणि काय सर्च करायला हवं, काय बघायला हवं, खरोखर त्याचा काय उपयोग करायला हवा, खरोखर अप्रतिम अशा थोडक्या शब्दामध्ये अनमोल असं मार्गदर्शन सर आपण आम्हाला केलेलं आहे. आपले सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते आहे. आणि नक्कीच रसिका वळते आहे मी आता आपल्या सर्वांच्या लाडक्या प्रतिभाताई सराफ ज्या शब्दवेलच्या मार्गदर्शिका आणि अनमोल असा वारंवार आम्हाला मार्गदर्शन करतात. आणि हा जो सुवर्ण योग साधलेला आहे तो सुद्धा आपल्यामुळे. तर प्रतिभाताई आपली सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते आहे. आणि ही वैचारिक जी मेजवानी आहे ती मी तुम्हाला शब्दवेल साहित्य मंचच्या अध्यक्षांकडून आणि ऍज अ सचिव म्हणून मी तुम्हाला प्रॉमिस करते आहे की धनंजयचे सर्व लेखक आपल्या शब्दवेलशी जुळावेत आणि आपल्या रसिकांना अनमोल असे मार्गदर्शन करावेत. तर त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे की कंटिन्यू 1.5 तासापासून कुठेही न हलता आपल्या प्रतिक्रियांचा वर्षाव करणारे असे आपले रसिक मायबाप. तर यांच्यामुळे ही सुद्धा आपला हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. तर या सर्वांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते आहे. आणि रसिक हो, पुन्हा आपण नक्कीच भेटणार आहोत धनंजयच्या आणखी उत्कृष्ट अशा लेखकांसोबत अनमोल असं मार्गदर्शन घेण्यासाठी. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या, घरी राहा आणि नंतर नक्कीच भेटूया. तोपर्यंत शुभरात्री,